करा राम कंठी धरा, ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा, ऐसी जोड़ी करा राम कंठी धरा, ऐसे जोड़ी करा राम कंठी धरा, ऐसी 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 जोड़ी करा राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, हे जेने आना जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवताटी प्रिया पुत्र नाशिवताटी प्रिया पुत्र जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा, जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, जेने चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आके प्रिया पुत्र नाशिवंत आके प्रिया पुत्र बीज जाता सीना तेजी पर, बीज जाता सीना तेजी पर, तेजी पर बीज जाता सीना, बीज जाता सीना, बीज बीज जाता
शीण तेची फळ बीज ज्याचा बीज ज्याचा शीण तेज ज्याचा बीज ज्याचा बीज ज्याचा शीण तेची फळ बीज ज्याचा बीज ज्याचा बीज ज्याचा शीण तेची फळ तेची फळ तेची फळ बीज ज्याचा शीण तेची फळ बीज ज्याचा शीण तेची फळ बीज ज्याचा बीज ज्याचा बीज ज्याचा शीण सा ग म प म ग म प नि न म प प ग सा ग म ग रे नि सा ग रे सा सा नि द म द नि सा नि प म ग सा ग द द नि प म ग सा ग प म प सा ग प म प सा ग प म प बीज ज्याचा सा ग म प म ग म प नि सा नि प नि सा ग म रे सा नि द प म ग रे सा ग म प नि सा नि सा ग म प नि सा नि सा ग म प नि सा नि ग म प नि सा नि सा ग म प नि सा नि सा ग म प नि सा नि ग म प नि सा नि सा ग म प नि सा नि सा ग म प नि सा नि सा बीज ज्याचा शीण तेची फळ बीज ज्याचा शीण तेची फळ नाशिवंत आई प्रिया पुत्र नाशिवंत आई प्रिया पुत्र प्रिया ऐसी जोडी करा रामकंठी धरा ऐसी जोडी करा रामकंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंत अटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीण तेची फळ नाव धड करा सहस्त्रनामाच जे भव सिंधूची थडी पावे नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीण तिची फळ तुका म्हणे काळा हना तोंडावरी तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरे रामबाणी नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीण तिची फळ ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमृतिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं
ईशांचरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपुटुताहितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् वत्तीर्ण एव श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिभूतारा सोपानदेवा नॉर्मल निवृत्तिभूतारा सोपानदेवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिभूतारा सोपानदेवा निवृत्तिभूतारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची अद्यत्रय जननी देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची अद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन आद्यत्रय जननी देवाची लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये अतुलितधाम भीमशैलावधिं धनुजनुकुशानुध्यानिनां गर्गण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रियभक्तवातजातं नमामि अष्टसिद्धिनवनिधि के दाता असवरदीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आत्मरूप गणेशू केली स्मरण सकल विद्येच्या अधिकरण त्याची वंदू श्रीचरण श्री गुरूंची जयाचे ने 8वे शब्दसृष्टी अंगवे सारस्वता गवे जीवेची हे ते नमस्कारून याता ऐसी जोडी करा रामकंठे धरा जेणे चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शेण त्याची फळ विठ्ठला
रामकंठीधरा जेणे तुके फेरा गर्भवास नाशिवंत आटे प्रिया पुत्रधन बीज ज्याचा शीणतेची फळ प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा असून खऱ्या अर्थानं सज्जनांनो जगद्गुरु तुकोबा यांनी अभंगाच्या माध्यमातून तुम्हा मला सकल दुःख निवृत्ती परमानंद रूप प्राप्ती अर्थात मोक्षापर्यंत जाण्याकरता क्रम समुच्चयानं साध्य आणि साधन या दोनही गोष्टीचा आपल्या प्रपंचामध्ये राहून महत्त्वपूर्ण भाव आजच्या अभंगामध्ये व्यक्त केला आहे. विठाला आपल्या संकल्पित वेळेमध्ये सज्जनांनो या अभंगाचं यथामती याचा अर्थ माझ्या बुद्धीला पेलल त्या प्रमाणामध्ये काहींचं चिंतन करण्यापूर्वी आपण अगोदर अभंगाचा प्रतिपाद्य विषयामधला भावार्थ आणि प्रस्तावनेमध्येच त्या ठिकाणी प्रवृत्तीनिमित्त कार्यक्रमाचं सांगतो आणि आपल्या कार्यक्रमामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. प्रतिपाद्य विषय सांगत असताना सज्जनांनो मी अगोदर बोलून गेलो सकल दुःख निवृत्ती अर्थात सगळं दुःख गेलं पाहिजे परमोच्च स्थितीचा आनंद अर्थात आपल्याला मोक्षापर्यंत वाटचाल करत असताना न संपणारं सुख त्या ठिकाणी प्राप्त झालं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा सांगतात तुम्हाला जर अशी गोष्ट वाटत असेल तर तुम्ही एक काम करा ऐशी जोडी करा. रामचंद्र प्रभूचं जर सातत्यानं जर तुम्ही कंठामध्ये जर त्या ठिकाणी नाम जर धारण केलं तर तुम्हाला अत्युच्च कोटीचं फल अर्थात जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचं सामर्थ्य मध्ये कशामध्ये असेल तर ते त्या नामस्मरणामध्ये अर्थात रामचंद्र प्रभूच्या नावामध्ये आहे. जेणे चुके फेरा गर्भवास म्हटले महाराज तुम्ही सांगताय आता गर्भवासाचा फेरा रामचंद्र प्रभूच्या नावानं त्या ठिकाणी चुकवला जातो मग आम्ही जो संसार अगदी दिवसापासून दिवस निघल्यापासून तर रात्रीपर्यंत नवे पहिल्या श्वासापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत जो एवढा मोठा कार्यभार त्या ठिकाणी वाढवला हे व्यर्थ झालं काय. तुकोबाराने सांगितलं बाबा याचं यथार्थ त्या ठिकाणी स्वरूप अर्थात शाश्वत स्वरूप ते तुझ्या लक्षामध्ये न आल्यामुळे अनात्म वर्गात तू सातत्यानं गुंतला असल्यामुळे खऱ्या अर्थानं याचं स्वरूप तुझ्या लक्षामध्ये न आल्यामुळे तू याच्यामध्ये समरसतेनं कार्य करत आहे. तुकोबाराने सांगितलं याचं स्वरूप नाशिवंत आटे आटण्याची क्रिया सज्जनानो अशी असते कुठलंही जर माप आपण त्या ठिकाणी त्या आटण्याच्या क्रियेला जर लावलं तर एवढी सूक्ष्मता त्याच्यामध्ये असते. आपल्या समोर एकतर ती गोष्ट संपणं किंवा त्या गोष्टी समोर आपण जिच्यावरती जीवापाड प्रेम करतो त्या गोष्टी समोर आपण संपणं या दोन गोष्टी साहजिकतेने कशा होतात त्या काही समजत नाही. तुकोबा सांगतात याच्यामध्ये प्रामुख्यानं कनक कांता कीर्ती. काही लोकांचं जीवन कनक नाम धन संपत्ती पैसा अर्जन करण्यामध्ये जातं. काहींचं कांता नाम काहींचं जीवन त्यांनी समर्पण पूर्ण स्त्रीच्या पायी केलेलं असतं कनक कांता आणि कीर्ती. आणि काही असतात कीर्तीपिशे म्हणजे आपली फक्त कीर्ती व्हावी याकरता स्वतःचं जीवन ते संपवत असतात. पण तुकोबा सांगतात नाशिवंत आटे कसं अर्थ आहे कसं संपत लक्षामध्ये येत नाही. प्रिया नाम सर्व स्त्रिया पुत्र नाम आपले असणारे संपूर्ण पुरुष वर्गातल्यानं त्या ठिकाणी वर्णन केलं आहे. पुत्र आणि एवढंच नव्हे तर धन म्हणजे तीनही गोष्टीचा अंतर्भाव. आमचे गुरुवरे बाबा सांगायचे काही धनपिसे असतात काही बैल पिसे असतात आणि काही कीर्ती पिसे असतात. तुकोबा सांगतात बाबा तुझं जीवन जर याच्यामध्ये जर त्या ठिकाणी पूर्णपणे जर वाहून निघत असेल जर वाहून जात असेल तर अर्थात अनात्म वर्गामध्ये तू त्या ठिकाणी डुबून जातोय. पण एक काम कर नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन आणि मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी संसारामध्ये असल्या कारणाने बेज ज्याचा शीण त्याची फळ बरीच प्रमाण आपल्याला टाळकरी मंडळींना पाठ आहेत. आपण बसलेली मंडळी सुद्धा देताल सर्वांना माहिती आहेत. मला एखादं प्रमाण या ठिकाणी आरंभी दाखवून द्या की संसारामध्ये पंचविषयाच्या माध्यमातून सुख प्राप्त होतं. लागलीच कीर्तन बंद करतो कारण की आपल्या प्रमाण सर्वांच्या पाठ आहे. संसार दुःख मूळ कोण सुख धरुणी संसारी दुःख बांधवडी वगैरे वगैरे सगळे प्रमाण माहिती आहे. महाराज म्हणतात अरे ज्याचं बीजच दुःखाचं आहे त्याच्या उगवलेल्या झाडाला सुखाची फळं कदापि येऊ शकणार नाही. बीज ज्याचा शीण त्याचे फळ म्हटले महाराज कळाली गोष्ट. मग आता काय करायचं म्हणले रामकंठी धरा. म्हणले तुम्ही रामचंद्र प्रभूचं नाव कंठामध्ये धारण करण्याकरता सांगताय पण आमच्या सनातन वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या देव किती आहे पेटी मास्तर आपल्या याच्यामुळे मला माणसं समोर पाहिजे होते. आता असं वाटायला लागलं इकडं तोंड फिरावं काय कोण. तुम्हाला जर तुमचं सोडायचं नाही तर आम्ही आमचं कसं सोडावं. आपल्या देव किती आपल्या हिंदू धर्मात देव किती आहे क्या बात आहे 33 कोटी जर देव आहे. तुकोबा सांगतात रामचंद्र प्रभूचं नाव धारण करा. मग काय करावं 33 कोटी देव. मला असं वाटतं 33 कोटी या शब्दाचा अर्थ संख्यात्मक नसून प्रकार आहे. 33 प्रकारचे देव आहे. आपल्याला त्या देवाचा विस्तार करायचा नाही. पण माऊली ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात अव्याभिचारी स्वरूपाची जर भक्ती घडली तर तो खरा भक्त आहे. पण व्यभिचारी स्वरूपाची भक्ती होता कामा नये. व्यभिचारी स्वरूपाची भक्ती कशी सोमवार आला ओव्या सांगून टाकतो एक दोन सगळ्यात सोपं. एकादशीचे दिवशी जे तुला पाडू अम्मासे ते तुलाची नागाची पंचमीचे दिवशी. एकादशी आली की कोणता देव आपला पांडुरंग परमात्मा. नागपंचमीच्या दिवशी नागोबा ते तुलाची नागाशी पंचमीचे दिवशी. चौथी मोठवाही
चतुर्दशी दिवशी चावदाशी म्हणे ओ माये तुझा काय चावदाशी म्हणे ओ माये तुझा चिव दुर्गे. त्या ठिकाणी अनंत चतुर्दशी आली वेगळ्या देवाचा, चतुर्थी आली गणरायाचा. पाठी सोमवार पावे बेले सिलिंगा धावे ऐसा एक लेणी आघवे जोगावी जो ऐसा अखंड भजन करी उगानो हे क्षणभरी. ज्ञानोबा सांगतात अवघेन गावद्वारे आहे वजैशी. गावाच्या बाहेर पाल टाकून बसलेल्या वेशीप्रमाणे जर आपली भक्ती होत असेल तर ज्ञानोबा सांगतात ही व्यभिचारी स्वरूपाची भक्ती आहे. व्यभिचारी स्वरूपाची आपली भक्ती होता कामा नये. मग तुम्ही काय करायचं म्हटले? म्हणले देव तर 33 कोटी आहे. म्हणले बाबा तुम्ही एक काम करा, तुमचे 33 कोटी देव आहेत, आमची सुद्धा ज्ञानोबारायांची प्रमाण आहे. अनंत रूपे अनंत वेशे किंवा ज्याचे वेशही शिनाने नामेही आनाने किंवा अनंत हे नाम ज्या बहु आहे करुणावंत त्याला अनंत नावं आहेत, हजारो नाव असू द्या, पण ज्या नावावरती तुमची निष्ठा असेल त्या नावामध्ये ते सामर्थ्य असतं. कोणतं? नाव धडकरा सहस्रनामाची. जर त्या नामस्मरणाची जर तुमची नाव धड केली मजबूत केली तर त्या नावामध्ये सामर्थ्य तेच जे भव सिंधूची थडे पावे. ठीक आहे महाराज काही हरकत नाही, आम्हाला समजलं. रामचंद्र प्रभूचं धरा सागर नाही, पण रामचंद्र प्रभूचंच का सांगितलं मी नंतर बोलणार आहे. ठीक आहे महाराज. सगळं दुःख गेलं पाहिजे, परमोच्च स्थितीत आनंद नाम मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. संसाराचं यथार्थ स्वरूप आमच्या लक्षामध्ये आलं. हजारो नावापैकी तुम्ही आम्हाला रामचंद्र प्रभूचं नाव सांगतायत, रामचंद्र प्रभूच कंठामध्ये धारण करता. आम्ही करू, पण आमचं वय म्हटले कुणाचं 96 आहे, कुणाचं 82 आहे, कुणाचं 45 आहे, कुणाचं 70-75 असेल. ही लोक घेऊ शकतील, पण मला सांगा जर शेवटची घटका मोजतोय. आता कीर्तन आज ऐकलं आणि कीर्तनामध्ये जालन्याच्या पांडुरंग महाराज वाघमारेंनी सांगितलं रामचंद्र प्रभूचं रा म 2च अक्षर जर धारण केले तुका अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. असं जर त्या रामचंद्र प्रभूच्या नावामध्ये जर सामर्थ्य आहे, महत्व आहे, तर म्हटले महाराज असं म्हणतात मरते वेळेला माणसाला डोळ्यानं नीट दिसत नाही, हात टाळी वाजू शकत नाही, तीर्थयात्रा करू शकत, डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, आणि मग तशा टायमाला राम कसं म्हणता येईल बाबा? राम म्हणता येणार नाही. म्हटले मग राम जर आम्हाला शेवटच्या श्वासाला जर घेता नाही आलं तर पुन्हा आम्हाला जन्म घ्यावा लागेल. तुकोबराय सांगतात बाबा जन्मभर केलेली साधना फलीभूत होण्याकरताच जन्मभर साधना करायची. नवे थोडं प्रस्तावनेमध्ये बाजूला जातो. 12वी सायन्सचा विद्यार्थी असावा, शहाण्या माणसानं समोर येऊन विचारावं बाबा कितवीला रे? म्हणले 12वी सायन्स. म्हणले ठीक आहे. केमिस्ट्रीचं पुस्तक वगैरे समोर काढलं, पान क्रमांक 185, आणि त्या आलेल्या व्यक्तीनं स्वतःच्या बुद्धीनं प्रश्न तयार केला. विद्यार्थ्यांना अचूक उत्तर दिलं. वा आनंद वाटला. परत पान क्रमांक 86, पान क्रमांक 84, 20, 25 4-5 प्रश्न एका पुस्तकातले विचारले. विद्यार्थ्यांना अचूक उत्तर दिले. जामून बाबा बरोबर ना? विद्यार्थ्यांना अचूक उत्तर दिले. त्यांना असं वाटलं कदाचित याचं कमांड केमिस्ट्रीवर असावं. पुस्तक झाकून ठेवलं, बायोलॉजी घेतलं. समोर घेतल्याच्या नंतर परत प्रश्न तयार केला, उत्तर अचूक आलं. 4-2 पुस्तकं चालल्यानंतर प्रत्येक पुस्तकातलं उत्तर स्वतःच्या बुद्धीनं निर्माण केलेलं. विद्यार्थ्यानं उत्तर अचूक दिलं. ज्यानं प्रश्न विचारले त्यानं सांगितलं वा खूप 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 म्हणले धन्यवाद तुला. म्हटले का? म्हणले अरे अचूक योग्य पद्धतीचं उत्तर तू दिलं. मग धन्यवाद म्हटले, समाधान झालं. मग ते प्रश्न विचारणारे काका बाजूला सरकले. याने विचारलं ओ काका थांबा ना, काय झालं? नाही मग मला सांगा ना, तुम्ही जर स्वतःच्या बुद्धीनं प्रश्न विचारून जर मी उत्तर बरोबर देतोय तर मग किमान मी 35% तरी पास होईल का? विद्यार्थ्याचा प्रश्न बरोबर का चूक? मागची गुपचूप करा. आता मला बोल दे तासभर. विद्यार्थ्याचा प्रश्न पोरा विचारतो, कोणी उत्तर द्या. विद्यार्थ्यानं विचारलेला प्रश्न चूक की बरोबर? हा सज्जनांनो, विद्यार्थ्यानं प्रश्न चुकीचा विचारला, कारण की प्रश्नची वाया गेला. अरे बाबा नुसतं परीक्षेत आलेलं नाही, स्वतःच्या बुद्धिमत्तेनं तयार केलेल्या प्रश्नाचं विद्यार्थी जर अचूक उत्तर देत असेल, त्यानं उत्तरं बरोबर दिले पण परत केलेला प्रश्न चुकला त्याचा. 35%वर नाही बाबा, मेरिटमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचा विद्यार्थी आहेस तू. तसं तुकोबारायांनी सांगितलं जीवनभर नामस्मरणाची रामचंद्र प्रभूची केलेली साधना, आणि तू विचारतोय म्हटले जर मला शेवटच्या घटकाला जर तो यम नेण्याकरता अरे आला तर नाही,
जीवनभर रामचंद्र प्रभूचं सातत्यानं नामस्मरण केल्यामुळे तुझ्यामध्ये एवढं फोर्स सामर्थ्य बल निर्माण होईल की तुला जर तो काळ समोर आला तर, आता असं म्हणतात तो आलेला यम आलेला काळ बसलेल्या समाजातल्या कोण्याच लोकांना दिसत नाही, फक्त कोणाला दिसतो ज्याला मरायचं ज्याला न्यायला आला का त्याला दिसतो असं म्हणते. मला अनुभव नाही कारण की अजून मी मेलोच नाही ना. हां त्याला दिसतो म्हणते. मग म्हटलं जर तशा टायमात जर म्हणले तुकोबाराय जर तो काळ मला नेण्याकरता आला तर मग काय करायचं. तुकोबाराने सांगितलं बाबा नामस्मरणामध्ये एवढं सामर्थ्य आहे की नामस्मरणाला तू कच्चं समजू नको. तुका म्हणे काळा, अरे नामस्मरण जर मुखामध्ये जर प्रत्येक श्वासाला जर चालू असेल तर त्या काळाच्याही स्त्री मुखात भडकवण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये निर्माण होईल. फक्त तू एक काम कर. तुका म्हणे काळा हना तोंडावरी पण भाता भरा हरे रामबाणी तद्व्यतिरिक्त नाशिवंत आटे प्रिया पुत्रधन बीज ज्याचा शेण तेची फळ विठ्ठला. हो यथामती सज्जनांना अगोदर बोलल्याप्रमाणे आपल्या संकल्पित वेळेमध्ये भावाभंगाचा याच्याकरता सांगून गेलो. कारण की प्रामुख्यानं वक्त्याचे आद्य कर्तव्य असता अभंगाचा शब्दशः भाव सांगण्याचा प्रयत्न करायचा. मग उर्वरित त्या ठिकाणी संकल्पित वेळेमध्ये जर वेळ मिळाला तर चिंतन करत 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 जर आपण पूर्ण अभंगाचा भाव झाला तर चांगली गोष्ट आहे. पण जर नाही झाला तर संत वाङ्मयाला त्या ठिकाणी आपण कुठेतरी नुसतं अगदी बोचकारल्यासारखं ठेवून अभंगाचं फक्त बोलण्याकरता साहचर्य घेतलं असा भाव होऊ नये. हां आणि अभंग बाजूला राहू नये याकरता फक्त माझ्या मतीप्रमाणे भाव सांगण्याचा प्रयत्न केला. सज्जनांनो मी नेहमी सांगत असतो अगोदर श्लोक बोलून गेलो. अध्यात्मशास्त्र वेदांतशास्त्र घरोघर महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवण्याचं कार्य ज्या साखरे परंपरेनं साखरे घराण्यांनी केलं त्यामध्ये प्रामुख्यानं आमचं प्रातस्मरणी गुरुवारे भगवान बाबा आनंदगडकर असतील, प्रातस्मरणी आमचे अनिरुद्ध बाबा क्षीरसागर असतील, आमच्या भागाचं भूषण असणारे कोले महाराज असतील. खरं तर प्रकांड पांडित्य मिळवलेली महात्म्य आहेत. खरं तर या महात्म्याकडे राहून थोडंफार जे काही वेदांतशास्त्राचं अध्यात्मशास्त्राचं श्रवण झालं अगदी ऐकलं भरपूर, पण जे काही माझ्या लक्षात राहिलं महाराज त्याचा फक्त या अभंगाला अनुसरून मी अनुवाद तुमच्या समोर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की तुम्ही माझ्यासमोर ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी या ठिकाणी समोर बसलेले आहात. गुरुमाऊलीच्या आशीर्वादानं नरसिंह स्वामी या ठिकाणी चरित्राचं पारायण, त्याचबरोबर आपल्या मला असं वाटतं वारकरी संप्रदायाचं आरंभ ज्या विद्येपासून झाला ज्या परंपरेपासून झाला अशा नवनाथ ग्रंथाचं पारायण या ठिकाणी हरिभक्ती पारायण दत्ताभाऊ महाराजांच्या वाणीतून पारायण होतं आहे. मला असं वाटतं प्रामुख्यानं जे मुख्यत्वे करून योगदान आहे त्यांचं आहे असं समस्त ग्रामस्थांनीही कबूल केलं. वर्ष क्रमांक 15 आहे आणि 15व्या वर्षामधील खरं तर सज्जनांनो अथक परिश्रमी समस्त ग्रामस्थ मंडळी अन्नदाते असतील, वर्गणीदार असतील, सर्वांचं तनमनधनाचं सहकार्य आणि अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी हा नामयज्ञ या ठिकाणी सुरू आहे. माझ्याकडे या ठिकाणी ही दुसऱ्या दिवसाची कीर्तनोपिक पुष्पसेवा महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम असलेले हरिभक्तपरायण भजन सम्राट आमचे परममित्र आकाश महाराज हिंगणे जालनेकर आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला सेवा प्राप्त झाली. अर्थात कुठेतरी समिती असेल, कमिटी असेल यांच्याशी प्रेमाचा संबंध आणि याचबरोबर महाराजांनी ज्यांच्याशी संबंध आला आपल्याच ग्रामदैवताच्या कृपाछत्राखाली असणारे शशिकांत महाराज, शशिकांत दादा गुंड आणि महाराजांच्या माध्यमातून खरं तर सज्जनांनो फोन वगैरे झाला, पत्रिकाचे आदानप्रदान झाली, येण्याचा सुयोग मला प्राप्त झाला. इथं आल्याच्या नंतर आनंद वाटला. अगदी सगळी मंडळी महाराज या ठिकाणी जामवंत महाराज असतील, महाराजांचं नाव काय प्रसाद महाराज असतील, अत्यंत महाराज चंद्र सूर्यासारखे सूर्यचंद्रासारखे वादक या ठिकाणी मृदंगाचार्य ख्यातनाम अशा प्रकारचे मला सापडलेले आहेत. सापडलेले म्हणजे माझं भाग्य, सापडले म्हणजे मी नाही आलं, तुम्हीच आले, पण माझं भाग्य त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. अगदी महाराज सुंदर अशा प्रकारची ध्वनी व्यवस्था, अगदी मराठीत सांगायचं म्हणजे साऊंड सिस्टम ऑपरेट करण्याकरता माऊली साऊंड सिस्टम मारडी माऊली तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय. कारण की मसनी एकावर एक आकार जरी असल्या ना तर कधी ऑपरेट करता करता माणसाचं डोकं लागत नाही, पण अगदी सुंदरते ध्यानापासून स्वतःचा अगदी तुम्ही प्राणपणाला लावून तुम्ही ऑपरेट करताय, तुम्हाला धन्यवाद देतो. फक्त एकच करा, किती जरी तुमचा इमर्जन्सीमध्ये तरी कॉल आला तर आता घेऊ नका, कारण की आता बाहेर हिंडत असताना तेवढं खूप लक्षात येतं आहे. एखादा फोन आला की थोडं वातावरण विसंगत होतं. आम्हाला काही नाही, असा आवाज असला चालतोय. फक्त गायच्या वेळेला ते कसं प्यायच्या वेळेला लोक खाते पाहते, काय खाते प्यायच्या वेळेला काय म्हणते त्याला चाकणा, तुम्हाला काय माहीत? तुम्ही सगळे माळकरी आहे ना, तुम्हाला काय माहिती त्याला चखना म्हणते म्हणून? हां त्याला आमच्याकडे पण चखना म्हणते. तसाच तो चखना खातात, पिताना चखना खाते ना, तसं मला फक्त गाताना थोडा विको देत चला. दोन भालदार चोपदार सुंदर महाराज ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी महाराजांचा नामोल्लेख मला माहिती नाही.
सोमनाथ दादा असतील सर्व त्या ठिकाणी सगळ्या मंडळींना धन्यवाद देतो. अगदी संस्थेतील गुरुजी जे काही विद्यार्थी असतील या विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. यांचे जे गुरुजी आहेत त्यांना शिकवणारे संस्कार घडवणारे त्यांच्याही चॅनलवरती कोटी कोटी अभिवादन करतो. पेटी मास्तर आमचे हरिभक्तीपरायण सुरेश महाराज येताना गाडीत तुम्ही सोबत होतो का आपण दोघं नाही का बरं बरं. सुरेश महाराज सुंदर अशा प्रकारचे हार्मोनियमची साथ करतात. सुरेश महाराजांना धन्यवाद. प्रसार माध्यमाच्या माध्यमातून खरं तर सज्जनांनो कुठेतरी सर्वसामान्यापर्यंत मला पोहोचवण्याकरता गजर कीर्तनाचा मला असं वाटतं या बरोबर ना गजर नामाचा का गजर नामाचा या नामाचा गजर गरजे भीमातीर बरं हां चालेल. माऊलींना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. कारण की महाराज आमच्याकडं तुम्ही आता कसे ग्रामस्थांनी आणलं कसं आणलं मला काही माहीत नाही भैया पण आमच्याकडे थोडी वेगळी पद्धती गुंड महाराज बोलले मग अशी पण ते आमच्याकडे थोडी वेगळी पद्धती. पण तुम्हाला धन्यवाद कारण की तुमचं लाईव्ह आहे का कसं आहे मला काही माहीत नाही पण तुम्ही प्रत्येक जणापर्यंत हा कार्यक्रम पोहोचवण्याचं कार्य करतात. शिवाय हे कार्यक्रम वारकरी संप्रदायाचंच हे कार्य अव्याहतपणे तुमचं कार्यक्रम चालू असतो मला गुंडदादांनी सांगितलं आहे. आणि तुम्ही म्हणसाल मग आता उभे राहिले यांचे धन्यवाद साऊंड सिस्टमवाल्याचे मृदंगचार्याचे मग आम्ही का उठून जाऊ का तुम्ही उठून नाही जायचं. तुमचा अधिकार काही साधा नाही. वक्ता तो वक्ता नोहे श्रोते निविन ज्ञानोबराय सांगतात प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती आणि मी दुबळा अर्जी तुसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. अगदी आमचे कोपऱ्यातले विनेकरी बाबा असतील झाले सगळे हे टेकन देऊन बसलेले वर लटकून बसलेले तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. पाठीमागं पुरुष मंडळी नाही ऐकलं तुम्ही तुमचं नाव लाडोळ्याचं मी आमच्याकडे गेल्यावर सांगन की सगळ्या दुनियातले माणसं आपलं ऐकत पण लाडोळ्यातले ऐकत नाही. काय असतं क्षमा मागतो सगळी मंडळी ज्येष्ठ आहे माझ्यासमोर. व्यक्तिगत स्वरूपामध्ये माणसाच्या नजरेत माणसाला नजर काढून बोलता येतं. आता तुम्ही सांगा समोर काही काही माणसं आपल्या साऊंड सिस्टमच्या त्या आवाजाला त्रासलेली असतात म्हणून येत नाही काहीचे काय कान दुखते बरोबर आहे त्रास होतोय. पण मला असं वाटतं उद्यापासून साऊंड थोडे मागं ठेवले तरी चालतील. पण तुम्ही महाराष्ट्रातली बरीच लांब लांबची लोक आणलीत ना आणल्याच्यानंतर याचा आनंद तुम्हाला भेटला पाहिजे ठीक आहे पण तो आनंद त्यांना सुद्धा भेटला पाहिजे. मी बोललो तुम्हाला किती तासाचा 8-9 तासाचा बसचा प्रवास केला तुमच्यापर्यंत इथं आलो हे तुमचं वैभव आहे. तुम्ही समोर न सांगता येऊन बसणं पण आता तुम्ही आले नाही आता उठू नका उद्यापासून बदल करा वाटला तर करा. कारण की वर्ष क्रमांक 15 आहे आणि तुम्ही तर खरंच मला मानावं लागेल तुम्हाला. आमच्या गावातली माणसाची काही कट्टर आहे ग्रामपंचायत नाही सोडी दिवसा बी नाही तुम्ही रातची बी नाही सोडली. ग्रामपंचायतची कितीची बॉडी आहे 7-8-9 दिसते इथं बी विठाला. संवादाच्या माध्यमातून कीर्तन करण्याची सवय सज्जनांनो मला. संवाद म्हणजे कसा थोडंफार विचारायचं आणि विचारल्याच्या नंतर मला जर प्रत्युत्तर जर मिळालं हां बोलायचं नाही. आता फक्त मी एकटा बोलणार त्याच्यामुळे तुम्हाला पुढं बसलं आता फक्त एकटाच बोलणार आता हुई कर का छुई कर 11 वाजूस तर सोडणार नाही. आमच्याकडे मारोडी दुकानात कपडे एकता बसला आणि त्या द्रोणामध्ये जांभळं येते तुमच्याकडे जांभळं त्यानं ते 20 रुपयाचं द्रोण घेतलं जांभळाचं आणि घेता महाराज त्याच्यामध्ये कोणकोणत्या उकांड्यातला किडा बी आला त्याच्यात एक कशात त्या द्रोणमध्ये किडा आला. तो बोलायचा इसके 25 लो इसके 225 लो इसके 240 लो आणि जांभूळ तोंडात टाकायचा. टाकताच त्यानं ते किडा तोंडात टाकला. आता किडा तो उकांड्यातला होता मोठा होता त्यानं तो किडा तोंडात टाकल्या मारत ते किडा चुई चुई असं करायला लागला. आता ते मारोडी दादा ते चिकट त्यानं सांगितलं बेटा तू हुई कर क्या चुई कर लेकिन 20 रुपये के मोल में आया है. तसे तुम्ही आता ऐकायला आलेले कीर्तन आता तुम्ही हुई करा का चुई करा 11 वाजूस तर कोणालाच वाढणार नाही. आ करा विठाला. सर्व मंडळींना सज्जनांनो धन्यवाद देतो. मला असं वाटतं शशिकांत महाराज गुंड असतील नंदकुमार महाराज पाटील तुमच्याकडे काय ज्ञानेश्वरी पारायण आहे का नवनाथ ग्रंथ वाचक महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. कोणी विसरले असले तर मला सांगा बरं का. आणि नाव घ्यायची तरी काय अपेक्षा करायची हो तुमच्याच गावचा कार्यक्रम. मला शशिकांत दादाने सांगितलं कोणाचं नाम उल्लेख करू नका म्हणे कसं कार्यक्रम सगळे गावकरी मिळून करते म्हणे पण आम्हाला कुठं रावल्या जातं. हां महाराजांचं ना काय राहुल महाराज हां राहुल महाराज कोकणचे. आता काय करावं महाराज मी आलो तर वेगळे कपडे इथं आल्यावर वेगळे कपडे मी ध्यान करतोय गावाचं राहुल महाराज आले नाही काय करू. आता मी तरी आकाश महाराजाला विचारत मी तशा वेशात येऊ का पण ते म्हणले नका विठाला. सज्जनांनो तुमच्या संवादाच्या माध्यमातून फक्त थोडं प्रश्नाचं उत्तर देत चला आपण अभंगामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू. वर्ष क्रमांक या सप्ताहाचं कितवं 15वं वर्ष. या व्यतिरिक्त या भूमीला अधिष्ठान असणारे सदानंद महाराजांच्या
विशेष एका कार्यक्रम महोत्सवानिमित्त परत कार्यक्रम सप्ताहाचा होतो, त्याचं किती वर्ष असेल मला काही माहीत नाही, पण मला सांगा दुसऱ्या कार्यक्रमाविषयी बोलत नाही. हा जो 15व्या वर्षाचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम तुम्ही कशा करता त्याला तरी हां थोडं मला सांभाळा म्हणा, एक तासभर दुकान आहे पाठीमागं, हां थोडं जाऊ द्या. काय बोलत हो तुम्ही? 15 वर्ष कार्यक्रमाचं आहे ना, तुम्ही कार्यक्रम कशा करता काही म्हणते ना अवघडच काम झालं, मग आता पुढच्या वर्षी का बंद करावं का बंद नाही करायचा, याला डबल स्वरूप द्या. आपलं काही म्हणणं नाही, का करता नाही उत्तर दिलं. समस्त ग्रामस्थ मंडळी लाडोळे, तुम्ही उत्तर दिलं नाही. दुसरा प्रश्न विचारतो, तुम्ही जगाता कशा करता? तुमचं वय किती झालं? वय 83-84. महाराज तुमचं 80, 90, 65, 70, 75, 82, जाऊ द्या, कोणाचं किती असन, वेळ नाही घालायचा आपल्याला. तुम्ही जगाता कशा करता? नाही. आता परत प्रतिप्रश्न, तुम्ही बोलाच ना, तुम्ही रोज खाता का नाही? सप्त्यातच नाही, प्रत्येकाच्या घरी खाता का नाही? प्रत्येक जण घरी खातो, पुरुष मंडळी खाते, लहान लेकरं खाते, माता मावल्या खात्या. तुम्ही रोज जे घरी खाता कशा करता? हां क्या बात आहे, समर्पक उत्तर दिलं कोणी, क्या बात आहे. हां पोटा करता नाही, पोटा करता तर दुनिया खाली तरी पोट भरून नाही राहील लोकांचं. हां सगळ्यात मोठे पोट, आता मी सांगायची आपली वाणी पुरत नाही, सगळ्यात मोठे पोट कोणाची? आता ते मला कार्यक्रम झालेलो विचारा, लयच मोठाले पोट झाले. कशा करता म्हणते पण पोटा करता करतात. काय खाते आमचे गुरु रे भगवान बाबा सांगायचे, रोड खातेत, सडका खातेत, डांबर खातेत, म्हणजे कशा करता तर पोटा करता. खातो कशा करता आपण? फक्त जगण्याकरता. पुन्हा तुम्ही बोलके झाल्यामुळं तोच प्रश्न, जगाता कशा करता? अरे बापरे, खाण्याकरता हो द्या. मग याची पंगत झाली की त्याची पंगत, त्याची पंगत झाली की त्याचं नानमुख, त्याचं नानमुख झाले की त्याचं लग्न. आपण खाण्याकरता नाही जगत, आपण जगतो कशा करता सज्जनांनो? तर आपल्याला सुख, समाधान, आनंद प्राप्त करण्याकरता. कशा करता जगतो आपण? बरं, सुख, समाधान, आनंद प्राप्त करण्याकरता जगतो, इथपर्यंत आपण येऊन थांबलो. पण मला सांगा, सुख, आनंद, समाधान न संपणारं असावं का संपणारं असं वाटतं आपल्याला? वा, न संपणारं सुख समाधान असं वाटतं. बरं, आता तुम्हाला तुमच्या संसारात, प्रपंचामध्ये प्रत्येक जणाच्या न संपणारं सुख, न संपणारा आनंद, न संपणारं समाधान प्राप्त झालं का सगळं संपणारं प्राप्त झालं? हां काय? क्षणभंगूर म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, संपणारं प्राप्त झालं. बरं, तुम्हाला प्राप्त झालं नाही. महाराज मी परीक्षा घेतो असा विषय नाही, तुम्ही गावातलेच ना? बरं, तांदूळवाडीचे असू का साळवाडीचे असू द्या, पण उत्तर देते झाले म्हणून विचारतो. मला सांगा, धर्ममंडपामध्ये ज्यांचं वय 50च्या पुढं नाही, कोणाचं असू द्या, तुमचं जेवढं वय झालं, तुम्ही जेवढे प्रपंच संसार करत करत इथपर्यंत आले, सगळे माझ्यापेक्षा बरीच मंडळी ज्येष्ठ आहे, बरीच म्हणजे अर्ध्याच्या वर ज्येष्ठ आहे. तुम्ही मला सांगा, तुमच्या संसारामध्ये आतापर्यंत हिंदू संस्कृतीमध्ये 1 रुपयाही सुद्धा कोणाचा बेईमानीचा खायचा नाही, असा प्रपंच तुम्ही लोकांनी केला, सगळ्या लोकांनी केला. कोणाचा 1 रुपया तुम्ही कधी खाल्ला नाही. पण तुमच्या जीवनामध्ये तुमच्या वडिलांनी त्याच्याही पेक्षा चांगला प्रपंच केला, बरोबर? आमच्याकडं आज रोजी बरेच लोक असे वावरच नावावर नाही तरी लाल्याचे पैसे आले. काय म्हणणं आहे तुमचं? ते पहाटीवर लाल्या पडतो रोग. हां, काहीला वावरच नाही तरी 2000 रुपये अजून त्या PM चे भेटत आहेत. ही इमानदारी का बेईमानी? आता ही जर बेईमानी तर मला सांगा, बेईमानी तुमच्या आमच्यामध्ये आता जास्त आहे का पहिल्यांदा जास्त होती? आपल्या म्हणजे तुमच्या वडिलांच्या काळात आता वाढी. हा, आता वाढी. पहिल्याने एवढे सप्ते नव्हते, एवढे महाराज नव्हते, एवढे कीर्तन नव्हते. आता सप्ते जास्त, कीर्तन जास्त, अन्नदान चालू, सप्ते चालू, कीर्तन चालू, महाराज लोक चालू. महाराज सगळं वाढलं. बेईमानी सुद्धा त्याच तुलनेत वाढली. पण बेईमानी वाढली क्वालिटीनं, आणि सप्ते, अन्नदान हे क्वालिटीने वाढे, क्वांटिटीने वाढ फक्त. हां, सप्ते चिकार, मोकार, भक्कम, महाराज जिकडे तिकडे अष्टगंधाचे भाव, मरणाची वाढी, माळी गळ्यात घालायला भेटाना, लय माळकरी झाले. पण हे बघा ध्यानात ठेवा, जेवढे सगळे गोष्टी आता वाढ्या क्वांटिटीना, क्वालिटी काही राहिलेली नाही. पण पहिले लोक माळकरी कमी होते, महाराज सप्ते कमी होते, महाराज लोक कमी होते, पण बेईमानी सुद्धा कमी होती. त्यांना विचारा, सुख समाधान आताच्या पेक्षा त्यांना जास्त होतं.
पण जास्त होतं तरी पण महाराज तुम्ही उत्तर देताय म्हणून विचारतो, तुम्ही गावातलेच का? तुमच्या वडिलांनी तुमच्यापेक्षा, क्षमा मागून बोलतो, चांगला प्रपंच केला, शुद्ध. पण कधी ते असं जवळ बसून तुम्हाला सांगितलं का की माझ्या संसारामध्ये मी 1 रुपया कोणाचा खाल्ला नाही, पण मला न संपणारं सुख, समाधान, आनंद प्राप्त झाला, असं कधी सांगितलं? नाही सांगितलं. तुमचं वय काय असेल रनिंग मला माहीत नाही. तुम्हाला मुलं किती? 2 मुलं. 2 मुलं विवाहित झाले, लग्न, नातू वगैरे सगळे तुम्हाला, बरोबर आहे. कधी तुम्ही त्यांना जवळ बसून असं सांगितलं का, मुलांनो इकडे या, माझ्या आजोबांनी जो प्रपंच माझ्या वडिलानं माझ्या हातात हस्तगत केला तोच मी तुमच्या पुढे सोपवतोय, पण या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये मला म्हणजे तुम्हाला न संपणारं सुख, समाधान, आनंद प्राप्त झाला, असं सांगू शकता तुम्ही? सांगू शकत नाही सांगू शकत. पाहिजे काय प्रत्येकाला? सुख, समाधान, आनंद. संपणार पाहिजे का? नाही, न संपणार. आणि प्राप्त तर झालं नाही. अहो याच्यामध्ये प्राप्त झालं नाही. जर समजा गोष्ट पाहिजे आपल्याला एक आणि प्रयत्न तिच्यासाठी चालला आणि जर प्राप्त होत नसेल तर काय समजावं माणसानं? कुठंतरी एक तर थांबलं पाहिजे, नाही तर शहाण्याला विचारलं पाहिजे. संतांनी स्पष्ट सांगितलं, या संसारामध्ये संसार करून करून रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र, हाडाची काढं प्रत्येकानं करून प्रयत्न केले महाराज, पण न संपणारं सुख, समाधान, आनंद प्राप्त झाला नाही. कोणला? अजामेला पण जमेला बाप मसना गेला, अजामेला पण जमेला बाप मसना गेला, बाप मसना गेला, अजामेला पण जमेला बाप मसना गेला, तोही पैसा झाला, तोही पैसा झाला, उठा 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 जाग पाठी काय आले मोठ, उठा उठा जाग पाठी काय आले, उठा जाग पाठी काय आले, उठा जाग पाठी काय आले, हा सुख सोहळा बरोबर स्वर्गी नाही महाराज. आमच्याकडे जर सगळं वेगळं फॅड आहे. असे तरुण मंडळी इथं तरी थोडेफार मला 10-20 दिसते. आमच्याकडे नाही, आमच्याकडे चाली अशा म्हणावं लागत्या, फक्त तुम्हीच वाजा. आता माणसं म्हणले असते, अरे आपला कार्यक्रम वेगळा आहे काहीतरी, मग पोरं इकडे येते, याच्यात जास्त गुंतले. कशात? 40,000 आणि 50,000 घाला. पण महाराज हे आनंद तुमचे पोरं आहे की आपल्याला? तुमच्याकडे बाहेर गावचे असते महाराज. मी महाराजांना, गुंडदादांना बोललो, 35 पोरं आपल्याकडे, आपल्याच गावातलं आहे. हां काय महाराज काय करायचं आता तुमची आता सांभाळायची कॅपॅसिटी आहे, चांगली शक्ती म्हणून बरं येते. आणि लेकरं सांभाळणं किती अवघड आहे महाराज, इतकं अवघड आहे त्यालाच माहिती आहे. घरी माई एखाद्याची मला काय माहिती, आमच्याकडं माही भाषा समजते ना तुम्हाला. मी खेड्यातला माणूस आहे बरं का, उगं तुमच्यामुळे तसं धोरणानं बोलू राहिलो मी. नाही तर मला परदेशी एक बाई म्हणे, महाराज तुम्ही एक काम करा, काय हे भलतं घरी बिलिंदर येऊन वागू राहिलं पोरगं, याला तुमच्याकडे नाही, म्हणजे बिलिंदर आमच्याकडं. आणि मग म्हणलं मोठं पाठव ना, चौथीला आहे ते मोठं. नाही ना, ते म्हणल्या फुटकून काम ऐकतं, घरात कोणतं काम करू, काही बी तुम्ही त्याला काही सांगा. शाळाची सुट्टी झाली की शनिवारी दुपारी वावरात करू लागतं, आणि त्याच्या पाठचं 3रीला आहे म्हणे. हे बिलिंदर सारखं, म्हणजे बिलिंदर लेकर आमच्याकडं सगळ्याचा 100% विश्व. पण हे बघा, खरं सांगतो तुम्हाला, किती बिलिंदर असू द्या, एक मी फक्त वारकरी संप्रदायामध्येच इकडं इंद्र करायची ताकद या संप्रदायात आहे. विठाला जाऊ द्या, मूळ मुद्दा कुठून सुटला आपला? आजामेला पण जमेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू. आजामेला पण जमेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. किती लोक झाले? लोक किती झाले माय? उत्तर द्या. 6 लोक नाही झाले राजा, 6 पिढ्या गेल्या. यायला सुख, समाधान, आनंद सापडला नाही. आणि आपल्याला पाहिजे सुख, समाधान, आनंद न संपणार. खरं तर सज्जनांनो, सुख म्हणजे समाधान, समाधान म्हणजेच आनंद, आनंद म्हणजे सुख. आपल्याला ते पाहिजे. पण संतांनी सांगितलं थोडसा बदल करा. तुम्हाला सुख समाधान पाहिजे ना, मग जर 6 पिढ्या गेल्या, यायला जर सापडला नाही,
महाराज आपण स्पष्ट समीकरण करू, सुख समाधान आनंद नसलंच पाहिजे. समाधान नसलं आणि पाहिजे काय सुख. संतांनी सांगितलं तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर राग दुसरा लावू नका, थाप टाका. आपुला तू एक देव करून घ्या, आपुला तू एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्या. तेने बिन जीवा सुख नोहे, तेने बिन जीवा सुख नोहे. येरती माई दुःखाची जनी, येरती माई सुख समाधान सापडलं नाही. तुम्हाला जर सुख समाधान पाहिजे असेल तर आपुला तो एक देव करून घ्यावा, तो आपला एक देव करून घ्यावा. आणि देव किती सांगितले आपण सुरुवातीला? 33 कोटी. कोणता देव करावा? पंचायत झाली पुन्हा. म्हटले महाराज देवाच्या भानगडीत टाकू नका. सोपं सांगता येईल का? अजून काही सोपं सांगता येईल का? देवाकडे म्हणले देव आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही, ते नवीन जीवा सुख नाही. म्हणले पाहिजे सुख, पर्याय म्हणले करतो प्रयत्न. हा सुख वसे हे चिठा 1 2 3 4 सुख वसे हे चिठाई, सुख बसे हे चिठाई, सुख बसे हे चिठाई. बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या मनमोनी केला वास, मनमोनी केला वास. बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या मनमोनी केला वास, मनमोनी केला वास, केला वास, केला वास. देवाकडे सुख आहे म्हणले देव आम्हाला समजू शकत नाही, देव भरपूर झाले. मग एक काम करा, सुख वशे हे चिठाई वशे, बहु वशे आणि संताचे पायी वशे. काही हरकत नाही महाराज, काही नाही, जसं काही टेन्शन न घेऊ. हळूहळू पायाला त्रास असतो. मी अगोदर बोलतो मला, शेतकरी माणसं आहे आपण सगळे. कोणी चूल करून बसा, मी माझ्या कीर्तनात पाय लांबून बसा, नका बसू, काही म्हणत नाही. माता मावल्या डोक्यावर पदर घ्या, मी का मामच सासरा का आजच सासरा, आपण शिल्लकचे काही टेन्शन नाही घ्यायचं, जसं बसायचं. त्रास होतो महाराज. आणि सध्या सांगतो खरं, ग्रामीण भागातल्या लोकांवर सप्ते चालू आहे. हे सिटीतले पगारीवाले लोक नाही करीत बरं का जास्त. हे म्हणते पैसे घ्या एखाद्या वेळेस, पण कार्यक्रम नाही करीत. आपल्या चांगले वारकरी मंडळी महाराज सगळं आनंद ग्रामीण भागातच एवढा. जाऊ द्या, देवाकडे सुख प्राप्त होतं, देव समजू शकत नाही आपल्याला आपल्या बुद्धीनुसार. संताकडे प्राप्त होतं. म्हटले महाराज जिकडं पाव तिकडं म्हणले संत भार पंढरीत पण आता नेमकं संत दुर्लभम त्रयमे वैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रय. हा तुमचंच प्रमाणे बहु अवघड आहे संत भेटी. म्हटले मग आम्हाला संत भेटणं शक्यच नाही, मग संत आम्हाला कळणं शक्यच नाही. आणि एखाद्या वेळेस संत कळले तर संतांच्या वरती संतत्व बुद्धी होणं अत्यंत अवघड. संतत्व बुद्धी झाली तर त्यांच्या बोधावरती विश्वास वचनावरती बसणं त्याहीपेक्षा अवघड. म्हणजे यापेक्षा सोपं सांगता येत नाही का? म्हणजे काय पाहिजे? सुख पाहिजे, आनंद पाहिजे, समाधान पाहिजे. म्हणले कुठं जायचं? म्हणले जायचं बी काम नाही पाहिजे. मग म्हणले घर बसल्या पाहिजे. न संपणारं सुख, न संपणारा आनंद, न संपणारं समाधान पाहिजे. आहे का व्यवस्था? म्हटले हो. काय व्यवस्था? तेने सदा चित्ता, हा हा तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष
हरिकथा करू आणि सदा नामघोष आणि सदा हरिकथा केल्यावर त्याचा परिणाम तेने सदा चित्ता समाधान. पण महाराज तेवढ्यात तत्परतेचा भाकरी करते ना तुमच्याकडे, ज्वारीच्या भाकरी करतेत ना. भाकर कशावर भाजती? तव्यावरच भाजती. भाकर तव्यावरच भाजती, तव्याशिवाय भाकर भाजूच शकत नाही. पण तवा कसा पाहिजे त्याला? हा, तुम्ही दिलं उत्तर महाराज. जमत महाराज, तवा तापल्याला पाहिजे. तापल्याला किती पाहिजे? भाकर भाजण्याकरता जेवढा लागतो तेवढा तवा तापल्याला पाहिजे. आणि जर कमी तापल्याला असलो तर तुमच्याकडे काय म्हणते मला माहित नाही, पण आमच्याकडे त्याला म्हणते जर कमी तापल्याला असला तवा तर त्या भाकरीला अशा द्या. दुष्काळात कशा जमिनीला भेगा पडत्या, त्याला तुमच्याकडे काय म्हणते? कोणती भाकर म्हणते त्याला? कच्ची नाही. आमच्याकडे त्याला कोडिली म्हणते, कोडिली. कारण की भागाभागात फरक होता. 300 किलोमीटरचं अंतर झालंय. तुमच्याकडे काय म्हणते माहीत नाही. ती भाजून त्याला तवा जर गरम जास्त नसला तर ती भाकर कोडिली होती. भागातला फरक असतो. आमच्याकडे जीव पूर्ण गेल्याशिवाय माणसं जळीत नाही. तुमच्याकडे मला माहित नाही. म्हणजे पूर्ण तुम्ही अर्धा. आमचे गुंड दादा म्हणते असं अर्धवट मेलेलं दिसलं की आमच्याकडे जाळून टाकते. ते मला माहित नाही म्हणूनच विचारलं मी. तवा पूर्ण तपल्याला असला त्यावेळेला भाकर भाजते. त्याने सदा चित्ता सदा समाधान, पण सदा हरिकथा सदा नामस्मरण करावं लागेल. ही मर्यादा संतांनी घालून दिली. म्हटले महाराज आमच्या संसारामध्ये नामसंकीर्तनानं हरिकीर्तनानं समाधान प्राप्त होतंय, ही तुमची गोष्ट कळाली. पण खरं तर सज्जनांनो, याच्यामध्ये एक युक्तिवादानं 2 गोष्टी प्रामुख्यानं सांगत असतो. संतांनी जे जे काही वाङ्मय निर्माण केलं, जो जो संतांचा प्रयत्न झाला तो महाराज फक्त उद्धाराया जड जीवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना ब्रह्मादिक त्यांची वंदी पायवनी, नाम घे वदनी दोष जाती. फक्त उजळावया आलो खरा खोटा, बस फक्त त्याला महाराज खरं तुमच्यापर्यंत सांगायचं. हे बघा, तुम्हा मला संतांनी 2 पद्धतीचा उपदेश केला. एक आहे विधिमुखाचा उपदेश आणि एक आहे निषेधमुखाचा उपदेश. विधिमुखाचा उपदेश म्हणजे काय, निषेधमुखाचा उपदेश काय सांगेन मी आपल्याला. तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये जो पॅटर्न आहे सध्या जवळ कोणता आहे? लेकर जर टाकायचं झाली तुम्हाला, पैशावाले लेकर कुठे टाकते तुमच्याकडे शिकायचे? हा, बार्शीला, वैरागला. नाही, जास्त पैशावाले विचारले मी तुमच्याकडे मुद्दाम. मला अपेक्षित उत्तर पाहिजे होतं. तुम्हाला आम्हाला जवळ आहे ते. कुठं? सोलापूरला टाकते का? आमच्याकडे जर जोर लातूरवर असतो. तुमच्याकडे काय मला माहित नाही. जेमतेम परिस्थितीचे कुटुंब, एक मुलगा, आई वडील, 2 एकर घरी शेती, आणि गरिबीतला तो मुलगा त्या ठिकाणी सज्जनो 12वी पर्यंत शिक्षण त्याचं व्हायला लागलं. 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि दिवाळीच्या सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी तो घरी आला. लातूर सारख्या ठिकाणी टाकलेला मुलगा. सुट्टी लागली, घरी आला. घरी आल्यानंतर सांगितलं, आई मी आता 15 दिवस सुट्टीचा आनंद आपल्या गावाकडे घेणार. सजनो 15 दिवस त्यानं त्या दिवाळीच्या सुट्ट्याचा आनंद घेतला आणि एकुलता एक मुलगा. आणि 16व्या दिवशी त्याला जायचं तर 15व्या रात्री आईनं त्याला जवळ घेतलं आणि आई त्याला रात्री 9:30-10च्या वेळेला सांगू लागली, बाळा बॅग भरली? म्हटले हो. पुस्तक वगैरे टाकले? म्हटले हो. ठीक आहे. आईनं त्याला जवळ अंथरुणावर घेतलं. एकुलता एक लेकरू होतं. डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा हे बघ, 2 एकर शेतीवर भागत नाही रे. तुझे वडील घरच्या शेतीतलं काम करून लोकांची सुद्धा मोलमजुरी काही करतात. मी सुद्धा घरचं काम संपल्याच्या नंतर लोकांची कामं करते, कापूस वेचण्याकरता जाते वगैरे वगैरे, जे काही शेतीतले काम असेल. का तर म्हणले आमच्या जीवनामध्ये एवढं दारिद्र्य, एवढी गरिबी आम्ही उपभोगली, त्या गरिबीचा एवढा आस्वाद घेतला. आस्वाद नसतो तो, पण इतका आनंद देवानं आमच्या पाठीशी ठेवला म्हणले त्या गरिबीचा की सांगता सोय नाही. आणि एवढ्यामध्ये महाराज अकाली वातावरण निर्माण झालं आणि पाऊस यायला सुरुवात झाली आणि पत्रातून पाणी खाली पडायला लागलं. टिप 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 पाणी गाळायला लागलं. बघ 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 किती गरिबी म्हटली. एका खाली पारात मांडली, एका खाली भगुनं मांडलं, काटवट मांडली आणि सांगितलं बरं झालं पाऊस उघडला, नाही तर आता आपल्याला पावसाच्या पाण्यात झोपावं लागलं असतं, एवढी गरिबी. मग त्यांना सांगितलं, आई काय करायचं? काही नाही म्हणले, बाबा आम्ही जी जीवनभर उराशी स्वप्न बाळगली, ते स्वप्न साध्य करणारा एकमेव घटक जर कोण असेल तर तू आहे. मग त्यानं सांगितलं, आई काय करायचं? काहीच नाही, बट ऐक. आईनं डोक्यामध्ये हात घातला, डोक्यावरून हात फिरवणं चालू केलं. सांगितलं, बाळा इथून गेल्याच्या नंतर एक काम कर, सकाळी लवकर उठायचं काम कर.
आई काम सांगायला लागली त्याला. सकाळी लवकर उठायचं काम कर, रोज स्नान कर, जेवण वेळेवर कर, ट्युशन्स वेळेवर कर, अभ्यास वेळेवर कर, अमुक कर, धमुक कर, तमुक कर. हे आईनं सज्जनांनो बाळूला झोप लागेपर्यंत उपदेश केला. हे कर, ते कर, हे कर 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 कर. हे कशासाठी? बोर झाले का? जाऊ दे, मी अगोदर बोलून गेलो. अभंग सुटला आली वेळ तर पुढच्या वर्षी. नाही तर आपल्या गजर कीर्तनाची माऊली त्याला सांगू कुठेतरी परत शूट करा आणि अर्ध लाडोळे मंडळीला दाखवून द्या. कर कर हे उत्तर आई सांगायची त्याला. कर कर हे कशासाठी सांगत होती आई? हां बस, महाराजांनी सांगितलं प्रगती आणि तुम्ही सांगितलं बाळूच्या हितासाठी. फक्त एकच वाक्य, हित व्हावं याकरता आईनं रात्रभर उपदेश केला. अमुक कर, धमुक कर, कर 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 कर. कशासाठी? तर हितासाठी. आता ऐका, बाळूला सकाळी वडिलांनी गाडीवरती बसवलं, बॅग वगैरे पाठीशी ठेवली, डबा वगैरे भरला आणि मोटरसायकलीवरती बसवलं आणि बार्शीला किंवा वैरागला नेऊन सोडायचं. योगायोग गाडी आली वैराग ते लातूर किंवा बार्शी ते लातूर जे असेल ते. गाडीमध्ये बाळू सकाळी सकाळी बसला, गर्दी नव्हती. बाळूला जागा मिळाली ती काचेच्या खिडकीच्या बाजूनं. वडिलांनी मोटरसायकल बाजूला लावली आणि सांगितलं बाळू जागा. म्हणले ओके, जागा भेटली. बरं ड्रायव्हर बसलेत? म्हणले नाही. 2 मिनिट बाळा ऐक. इथून गेल्याच्या नंतर हे बघ, मी सांगतो काही सूचनेचं पालन तुला सांगतो, ते तू केलं पाहिजे. काय करायचं? 2 एकर शेती, मी लोकांची मोलमजुरी करतो, तुझे आई वडील सुद्धा तुझी आई सुद्धा लोकांची मोलमजुरी करते. 2 एकर शेतीमध्ये काही होत नाही. बघितलं ना रात्री तू, पाऊस आल्याच्या नंतर काहीतरी मांडावं लागलं, पात्रातून पाणी गळत होतं. आमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं काही आनंद राहिलेला नाही, पण आनंद प्राप्त करून देणारा एकमेव घटक तूच आहे. बरं म्हटले ठीक आहे बाबा, मला आईनं रात्रीच सांगितलं. बरं मग म्हणले आता ऐक. आता वडील उपदेश करायला लागले. वडील काय सांगतायत? जास्त वेळ झोपू नको, वाईट मुलाची संगत करू नको, व्यसन करू, पिक्चरला जाऊ नको, ट्युशन चुकू नको, म्हणजे चुकू नको, कॉलेज चुकू. आता आईनं रात्रभर सांगितलं अमुक कर, धमुक कर आणि वडील म्हणतात हे करू नको, ते करू नको. बाळूना काय करावं आता? कर म्हणलेलं करावं का नको म्हणलेलं करावं? पेचच पडला नाही हो. आता मूळ मुद्द्यावर येतो. आईनं रात्रभर केलेला उपदेश कशासाठी? हितासाठी. आणि वडिलांना बस स्टँडवरती केलेला उपदेश कशासाठी? तोही हितासाठी. पण आता ऐका, आईनं केलेला उपदेश अध्यात्मशास्त्र सांगतं हे कर, ते कर, कर कर म्हणून केलेला उपदेश हा विधिमुखाचा उपदेश. आणि हे करू नको, ते करू नको हा सुद्धा उपदेश हिताकरचा, पण हा निषेधमुखाचा उपदेश. सज्जनांनो, तुम्हा आम्हाला पाहिजे सुख, समाधान, आनंद. संतांच्या व्यतिरिक्त तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं उपदेश कोणीच केला नाही. आपल्याला उपदेश करणारे हजारो भेटतील, मागे भेटले असतील, सध्या भेटत राहील, पण आपल्याला यथार्थ कल्याण होणारा उपदेश कोणी केला नाही. फक्त आणि फक्त उपदेश केला तो निष्काम भावनेनं. आईचे कळवळ्याचे जाते करीला भावेन प्रीती, पोटी भार वाहे या न्यायाप्रमाणे. त्याचे सर्वस्व हिस आहे. याचा अर्थ तुमचं सगळं दुःख गेलं पाहिजे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं भगवत स्वरूप कसे आहात हे कळण्याकरता एनकेन प्रकारे प्रयत्न केला तो संतांनी. आणि म्हणून संतांनी जसा आईने आणि वडिलांनी उपदेश केला हिताकरता, तसा संतांनी तुम्हा आम्हाला 2 पद्धतीचा उपदेश केला. एक आहे विधिमुखाचा उपदेश आणि एक आहे निषेधमुखाचा उपदेश. विठाला निषेधमुखाचा उपदेश कशा करता? तर कल्याणाकरता. आणि विधिमुखाचा उपदेश कशा करता? तर कल्याणाकरता. निषेधमुखाचा उपदेश नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश.
उपदेशाचा, हा उपदेशाचे महाराज. पण कोणता उपदेश हा निषेध मुखाचा उपदेश आहे. बरीच प्रमाण सापडतील आपल्याला. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी जाळी जाळी, नको मन गुंतू माया जाळी काळाला जवली, काळाची बुढी पडेल जेव्हा, काळाची बुढी पडेल जेव्हा जेव्हा कीर्तन ऐकणं चांगलं का वाईट महाराज? दादा कीर्तन ऐकणं चांगलं. मग कीर्तन ऐकलं चांगलं तर बाहेर गावचे लोक इथं आले, मग आपल्या गावात इतकेच लोक आहे का? जास्त आहे. मग बाकीचे काऊन येत नाही? काही म्हणते येते पण 4थ्या 5व्या दिवसापासून येते, दुसऱ्या दिवशी एवढे येत नाही. बरं ठीक आहे, जे उद्या तुम्ही आले नाही का त्यांना विचारा. काय विचारायचं? का तुम्ही रोज कीर्तनाला येत असता, आज कसं काय नाही आले? ते म्हणे काय नाही बाबा, घरून निघलो तो माझ्या मनात आलतं. काय मनात आलतं? कीर्तनाला जाऊ. निघलो, मी पायात बुटं घातले, खेटर घातले, चपला घातल्या, सँडल जे असेल ते काय पायात घातलं. पण घरातून मला 3 आवाज दिला. ती म्हणे घरामध्ये पोरग फनफन करायला लागलं, म्हणले तापाना. तुम्ही काय नाही उधळले म्हणे कीर्तनाला. अरे दुपारा दवाखान्यातून आणलं, मेडिकल आणलं, पोराची ताप आता थोडी शांत झाली. पण महाराज तिनं पुन्हा आवाज दिल्यानंतर मग मनच घेईना कीर्तनाला यायला. म्हणजे याला पोरांना आखलेलं नाही, महाराजांना कीर्तनाला ओढलं नाही, पण याचं यानंच बंधन केलं. हा कोणाच नाही, मनच घेईना. नको नको म्हणा उपदेश केला महाराज. हा उपदेश केला संतांनी कशा करता, तर त्याचं उत्तर एकच, हिता करता. पण निषेध मुखाचा उपदेश. दक्षिण काशी पैठण येथील संत श्रेष्ठ नाथ महाराज सांगतात, त्यांनी उपदेश केला तो महामाला, पण त्यांनी उपदेश केला तो निषेध मुखाचा नाही. करा रे बापानो साधन हरीचे, 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 धनी करणीची करू नका, हरिमुखी गाता हरिमुखी गाता, हरिमुखी गाता हर बलि देता, हरिमुखी गाता हर बलि देता, हरिमुखी गाता हर बलि देता, हरिमुखी गाता हर बलि देता. चलता चलता मस्त नाचते राव पुरे. आता मला तुम्हाला नाचू द्या वाट राहिलं, पण धूळ इतकी परेशान करू राहिली मला मागापासून. ती धूळ उठायला लागली ना, थोडा त्रास होतो तिचा बा. मस्त नाचू दे बा, पण डीजे पुढे नाचल्यापेक्षा इथं चांगलं आहे. धन्य जगी तोची हरिरंगी नाचे, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव साधा वाचे. धन्य 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 जगी एक हरी हो हो हो. जाऊ द्या, ते काय आपलं लांबर लोक चलत. माणसं म्हणते तू अजून 15 मिनिटच राहिले, तू तर अजून अभंगातच नाही. नाथ महाराजांनी परमार्थ फलीभूत होण्याकरता तुम्हाला आम्हाला विनंती केली, करा रे बापांनो
हे बघा सज्जनांनो, काय संतांचं वाङ्मय महाराज. अहो आपले पोरं आपल्याला बाप म्हणी ना, पोरं बाप म्हणी ना पोरं. आणि नाथ महाराज तू आम्हाला बाप म्हणले. अरे बाप करा रे बापांनो, साधन हरीची करायचं सांगितलं, करा रे. हा झाला सज्जनांनो विधिमुखाचा उपदेश. कशा करता? परमार्थ फलीभूत होण्याकरता, न संपणारं सुख आनंद समाधान प्राप्त होण्याकरता. जगद्गुरु तुकोबार यांनी सांगितलं तुम्हाला या गोष्टी करण्याकरता, पटत असतील किंवा नसतील, पण एकमेव सर्वाधिकार सेवेत असलेली अत्यंत महत्त्वपूर्ण साधना तुम्हाला सांगतो. तुम्ही एक काम करा, मोक्षापर्यंत जाल, सुख समाधान आनंद तुम्हाला प्राप्त होईल. आता तुम्हाला करायचं सांगतो. काय करायचं? ऐसी जोडी करा रामकंठी धरा, 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 ऐसी अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात तुम्ही आता एक काम करा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा, ऐसी जोडी करा रामकंठी धरा. सज्जनांनो, धर्ममंडपामध्ये बसलेल्या कोणत्या माणसाला राम माहित नाही वर हात करा. त्यांना राम आजच शब्द ऐकला. 1 2 3 4 नाही मागं नका पाहू, कोणीच नाही. एकही माणूस नाही का लेकरू नाही की महाराज सगळ्याला माहिती आहे राम.
खरं तर सज्जनांनो, मी नेहमी सांगत असतो, जुन्या काळामध्ये महाराज पाहुणे मंडळी समजा तर तुम्ही एकमेकाकडे जर गेले, काय चाललं पाऊस पाणी कसं काय विचारायचे का, गेल्या गेल्या अगोदर राम राम, पहिलं राम राम. सोयरीक करायला गेले की पहिलं राम राम. बरं जमू का मोडू, हा तुमचे सोयीर संबंध जुळले चालते, नाही जुळले तरी चालते. बरं आता आम्ही येतो राम राम. जर कधी एखादा शेतात काम करता फटका बसला कुरडीच्या दांड्याचा कशाचा, अरे अरे राम राम माहीत नाही असं हरामच नाही कोणी, सगळ्याला राम माहिती, राम प्रत्येकाला माहिती, माणूसच नाही महाराज राम नाही असा. बरं शिवाय इतकं सोपं, कृष्ण म्हणताना तरी तुम्ही काही काही म्हाताऱ्या कृष्णा म्हणते, कृष्णा कितना पुतना कृष्ण कुलुष्ण म्हणण्याकरता अवघड. आचरणा बाबतीत बापा बापा बहुबाणी बहुपत्नी बहुवचनी, पण इथं एक बाणी एक पत्नी एक वचनी. बरं म्हणायला किती सोपं, मग संपलं. अरा म्हटलं की पाप निघून जातं, म्हटलं की निर्माण झालेलं पुण्य आतल्या आत लॉक. हां काय झालं म्हणून पाहिलं का, लॉक केलं तोंड. मला वाटलं का प्रॅक्टिस करून पाहिले. ते पाहते कसं करू आले पलीकडे राम सगळ्याला माहिती आहे. बघा रामायण कोण लिहिलं, ए परव रामायण कोण लिहिलं, कोण मला माहिती त्यानं, हां वाल्मिक महर्षीने लिहिलं. वाल्मिक महर्षी काय करायचे अगोदर, महर्षी होण्याच्या अगोदर वाल्या कोळी, हाना मारी चोरा फोडी फोडाफोडी मारा मारी कापा कापी म्हणजे डाकूचा कार्यक्रम लिहिलं कोणी, वाल्मिक महर्षींनी. काय झालं पा, वाल्मिक महर्षींनी रामायण लिहिलं. थोडक्यात सांगतो, जरा वेग देतो. 100 कोटी श्लोक निर्माण झाले. काय राम अवतरित होण्याच्या अगोदर रामायण तयार झालं. बोलिले वाल्मिक तैसेची एक प्रमाण दुसरे पा केले रामायण रामाआधी, म्हणजे रामचंद्र प्रभू अवतरित होण्याच्या अगोदर रामायण निर्माण झालं. रामच तू बरं आहे तुम्हाला का सांगतात त्याच्याबद्दल बोलतो. 100 कोटी श्लोक केले. किती कोटी, 100 कोटी. सर्पयोनीतल्या लोकांनी सांगितलं शेष नारायणाचा अवतार म्हणजे लक्ष्मण भैया, म्हणजे याच्यावर अधिकार आमचा. सर्प लोकांनी सांगितलं. राक्षसांनी सांगितलं फक्त प्रतिकार रामचंद्र प्रभूला आम्ही केला, रामायणावरती अधिकार 100 कोटीवर आमचा. आणि तुम्ही आम्ही भांडायला लागलो. म्हणले अहो रामचंद्र प्रभू आमच्या मानव रूपामध्ये आहेत, या 100 कोटी श्लोकावर आमचा अधिकार. आणि ती काय भांडणं सुरू झाले कोणात महाराज, सर्प लोक राक्षस लोक म्हणजे अनमानव लोक, तिघात भांडणं सुरू झाले. श्लोक किती, 100 कोटी. पण महाराज किती जरी भांडणं सुरू झाली ना, एखादा बोलत असतो मधात, अरे भांडणं कुठपर्यंत करायचे, हे संपलं पाहिजे. ते म्हणे काय करायचं, एक काम करा, वैराग्यवान माणूस असेल ना, आपण हे श्लोकावर नेमका 100 कोटीवर अधिकार कोणाचा आहे आपण बघूयात. मग काय करायचं, वैराग्य मूर्ती कोण, भगवान शंकर. भगवान शंकर महाराजाकडे गेले, महादेवाकडे गेले. सगळ्या देवाचे देव महादेव म्हटले महाराज 100 कोटी श्लोक आहेत, आम्ही म्हणतो याच्यावर अधिकार आमचा, हे म्हणते यांचा, हे म्हणते यांचा, नेमकं काय करावं. म्हणले तुम्ही याच्यामध्ये आमचा न्यायनिवाडा करून द्या. म्हटले मी जर न्यायनिवाडा करताना मी संपूर्ण श्लोक मानवांना जर दिले तर तुम्ही दोघं मान्य कराल का. म्हटले हो मान्य करू, पण निर्णय तुम्ही दिल्यावर. भगवान शंकराने, कारण की तुम्ही मोठे आहात. बरं ठीक आहे, जर मी 100चे 100 श्लोक राक्षसांना दिले तर म्हटले तुम्ही सर्प लोक आणि मानव लोक शांत बसाल का. म्हटले हो, पण तुम्ही निर्णय दिल्यावर. आणि महाराज असं म्हटल्यानंतर सांगितलं बसा. 3 जण बसवले महाराज समोर, सर्प लोक, मानव लोक, दानव लोक. भगवान शंकर आसनावरती बसले आणि 100 कोटी श्लोक घेतले. श्लोक बघितले. जाऊ द्या, उद्या कोणी म्हणायला नको त्याच कीर्तनाला कुत्रं नव्हतं, आता कुत्रं येऊन गेलं, जाऊ द्या. 100 कोटी श्लोक हातात घेतले आणि भगवान शंकराने इकडे लक्ष द्या, त्याच्यामधले 30 कोटी श्लोक महाराज यांना दिले, मानवांना. 30 कोटी श्लोक दानवांना आणि 30 कोटी श्लोक किती झाले, 90 कोटी. आता किती राहिले, 10 कोटी, 5 नाही 10 कोटी राहिले. 10 कोटी श्लोक पुरत वाटणी करता येते ना, येते ना. बरं किती किती द्यायचे मग, बरं 3 कोटी यांना, 3 कोटी यांना, 3 कोटी यांना. आता किती राहिले, 1 कोटी. 1 कोटीमध्ये परत 30 लाख यांना, 30 यांना, 30 यांना. आता किती राहिले, 10 लाख. परत 3 लाख यांना, 3 लाख यांना, 3 लाख यांना. आता किती राहिले, पहा ना, महिला मंडळाचे असे डोळे तैट केले, कारण की वाटण्या म्हणल्यावर तो कार्यक्रम त्याच्या आवडीचा. हां, डोळे चांदीचेच लगे. आमच्याकडे एक माणूस आहे, आम्ही त्याला तात्या म्हणतो, ते म्हणे आपल्या पाहुण्यात कोणाची वाटणी असू द्या, आपल्याला पुढं बोली दे. काऊन म्हणले सुतलीचा तोडा इकडे तिकडे होऊ देत नाही. मला बऱ्याच लोकांचे घरं फोडायला निघाला बाबा,
काही काही वाटण्या करण्यातले शहाणे, काही काही त्या मसन वाट्यात गेल्यावर शहाणे. ते आपल्याला अक्कल नसती. ते म्हणते ते असं बांधिते. तुमच्याकडे जाळते का माणसं का पुरी ते? हां जाळते, आमच्याकडे जाळते. त्याचे खांदे करायचे ते याला बांधाच्या अगोदर काय करते बा ते शहाणे तिथं येते, हातात बिडी राहते, तोंडात बिडी द्यायच्या आणि तिथं येऊन शहाणपण शिकते. आवड आवड अंगा तस आवड आवड. पानं आणा, पानं नागिलीचे पानं. हा लावा, हाय गुलाल गुन्हा कपडा. हा ते पीठ 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 बांधा, पीठ बांधा अंगा अंगा तस. वा बरं तितक्यावर नाही. तू मागवा. जावाई कुठे जावाई? काय शास्त्र पाठ हे यायच्या, हरिपाठ नाही काही नाही. हे न चुकता आता 1 रुपयानं म्हणते, 1 रुपयाने ते कुखात बुडून तेच लावते. मी काय म्हणतो ते का मड का भांडत का वाटाणा बिस्कुट घेऊन खातं? काहीच नाही, पण रुपये लावते. मला अजून कळा ना त्या नागिलीच्या पानाचं आणि त्याचं काय करायचं. पीठ बांधिते. बरं ते बांधून सोडून घेते आमच्याकडे, पुन्हा अर्ध्या मधात गेल्यावर ते सोडून घेते. आणि याचा त्याच्या घरच्या बॉम्बलायचा दणका चालू आणि याचा बिड्या मागे बिड्या. कोण? ह्यो शहाणा त्यातला. बरं यान तिथं मुकाट्या बसाव ना, ह्यो तिथं मसन वाट्यात गेल्याच्या नंतर ए पराव इकडे 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 तुम्ही नका इकडे. हे उठला हा तिथं अंगात ते तिथं ते लाकूड तिथं. बरोबर ते उचल ते पायाकून पाय आडू बरोबर. हा अगदी ओके, आता जमलं. हा बरोबर. उचला ठेवा तिथं ठेवा. अरे त्याच्या उशा ठेवा. आता मड्याच्या उशा खाली ठेवलं काय, बिगर उशात ठेवलं त्याला काय? म्हणजे फक्त याला माणसं कशी फुकून द्यावं याचीच अक्कल. कधी सप्त्यात नाही, वर्गणीत नाही, फक्त माणसं जाळाव कसे. काही वाटण्या करायला, काही माणसं फुकून द्यायला. विषय आपला इथून सरकला. किती राहिले श्लोक किती राहिले? 1 लाख. 1 लाखातल्या परत वाटण्या केल्या. आपण वाटण्या तर कडी चोटच करू ना. हा काय म्हणले? 10,000 राहिले. 10,000तले आता पटपट देऊन टाकू ना. 3,000 यायला 3 यायला. आता किती राहिले? 1,000 पुन्हा 300 दिले. 100 30 दिले. 10 नाही ना, दमधरा ना. लस गडबड वाटण्या काढायची मारा. आता 3 दिले. आता किती राहिले? 1 राहिला. पुन्हा एखादले 5 दिले. काही म्हणते लोक धोरणा नव्हतं कडे, आता पागल झालं. 5 कशी देते? 1च श्लोक राहिला. मग भगवान शंकररावने विचारलं, म्हणले आतापर्यंत वाटण्या मी केल्या, तुम्ही तिघं संतुष्ट आहात का, समाधानी आहात का? सगळ्यांनी सांगितलं अगदी संतुष्ट आहोत. म्हटले 1 श्लोक उरला, हा कुणाला देऊ? त्यावेळेस तिघांनी हेच उत्तर दिलं सामूहिक रीतीनं. महाराज कुणाला द्याला तर चालतो म्हणे, पण महाराज शहाणा वाटणीदार तो असतो. भगवान शंकर महाराजांनी काय केलं, पूर्ण श्लोकला थोडंसं बघितलं. 1 2 3 4 15 20 31 32 पूर्ण त्या श्लोकामध्ये अक्षर होती 32 अक्षरामधून परत 10 अक्षर तिघांना दिले. आता किती राहिले? 100 कोटी श्लोकामधले फक्त 2 अक्षर उरले. आणि भगवान शंकराने सांगितले, हे बघा, नामचिंतन सोडून तुमच्या वाटण्या करण्यामध्ये एवढा वेळ घातला, आतापर्यंत वाटण्यामध्ये तुम्ही संतुष्ट झालेले आहात, मग माझा एवढा अमूल्य वेळ तुम्हाला दिल्यामुळे हे 2 अक्षर मी घेऊ का? महादेव महाराजांनी सांगितलं. त्याने सांगितलं, महाराज अजून यातले द्यायचे काही म्हणले नाही, फक्त एवढे 2च द्या. सज्जनांनो, कथा बघ सर्वांना माहिती आहे, समुद्र मंथन झालं. 14 रत्नापैकी 1 रत्न निघालं, हलाहल नावाचं विष. हलाहल विष कुणी प्राशन केलं? भगवान शंकरांनी प्राशन केलं. अंगाचा दाह होऊ लागला, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. आणि भगवान शंकरांनी ते विष घेतल्यामुळे कंठामध्ये दाह होऊ लागला. कुठलाही उपचार केला तर दाह शांत होत नव्हता. काय करायचं? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. राम पूजी सदा सदा शिव, राम पूजी सदा शिव, सदा शिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव.
पूजे. देवाचा सज्जनों महादेवाचा दाह शांत झाला. कशानं? फक्त 2 अक्षरानं, रा आणि म. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्ही एकच काम करा ना, हलाहल विष इतका त्रास नाही महाराज आपल्याला. आपण घाबरून घाबरून कशाला घाबरतो बरं महाराज आपण? तुम्हाला भीती, सगळ्याला भीती कशाची वाटते? हा, काही काही माणसं म्हणते नाही ना, जर काम नाही केलं तर पोटाला काय खाशीन. अरे खाशीन नाही, काही खाई. आमच्याकडे एक जुना ग्रामीण भागातला बोले, पोट तर कुत्रं भरतं. पोट जर कुत्रं भरतं, आपण माणसं आहे, आपण भाकरी वाजून उपाशी नाही मरत महाराज. आपण आपल्याला भीती पोट भरण्याची नाही, आपल्याला अन्नाची नाही, वस्त्राची नाही, भीतीच नाही, अनिवार्याची नाही. आपल्याला सगळ्याला भीती एकच आहे, फक्त मी मरू नाही. बरं आपण मरतो का? द्या जांभळ्या द्या. हा, थोडा ताण बी बसला पाहिजे हो महाराज. कीर्तनाचं सगळं डिमोशन मध्ये आणून टाकले. कीर्तनाचे लोकांना सोडले. कीर्तन म्हणजे सासू सोनाच्या ख्याक्या ख्याक्या खोखो गप्पा. जाऊ द्या, मला काही घेणं नाही त्याच्यावर. हां, आपण मरतो का महाराज? कोणी सांगा दादा. तुम्ही बरं आपलं मला मागून पाठिंबा देऊ राहिले शशिकांत दादा. आपण मरतो काऊन? सोपं उत्तर आहे राव, जन्मलो म्हणून मरतो. हा, मग मरत आलो आपण, जन्मत आलो म्हणून इथपर्यंत आलो का? आपण परंपरा खंडित केली, आपण त्याला तोडत नाही महाराज. फक्त जर तोडायची असली जन्म मरणाची परंपरा तर येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना ज्ञानोबाराय सांगतात एर झारे चिरा पडे. जन्म मरणाच्या परंपरेवर जर दगड टाकायचा असला तर फक्त याच देहामध्ये ती परंपरा मोडल्या जाऊ शकते. आपण फक्त घाबरून घाबरून मरणाला भीतो आणि मरण झाल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे एका मरण्याची सरे. आतापर्यंत मरतच आलो, जन्म घेत आलो, पण आता एकदाच मरावं लागणार, पुन्हा मरायचं काम नाही. किती बाऱ्या? एका मरण्याची सरे. काय सरे? जन्म मरणाची परंपरा सरे. म्हटले महाराज, जर रामचंद्र प्रभूचं नाव एवढं सोपं आहे तर हे नामस्मरण केल्यानं होईल काय? जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास, जेणे चुके फेरा गर्भवास. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. मला असं वाटतं बरीच प्रमाण सापडतील आपल्याला. राम राम स्मरा आधी राम राम स्मरा, राम राम स्मरा आधी राम राम स्मरा, राम राम स्मरा आधी राम राम स्मरा, राम राम स्मरा आधी राम राम स्मरा. आहो करा गाठी काला मुळ बंदी, आहो करा गाठी काला मुळ बंदी, काना बाबू किया उपाधी, काना लावूनी रहा गोविंदिगा, लावूनी रहा गोविंदिगा. राम 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 स्मरा आधी राम राम स्मरा, 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 राम राम स्मरा आधी राम राम. वाह, लय भारी वाईट राहू तुम्ही दोघे बी. मला तो ऐकलेला डायलॉग आठवला, हे हात मुझे दे दे. तुम्ही ठाकूर नाही ना, आणि मम्मी का तो पुढचं का डाकू आहे का? तुमचे हात घेऊन पण लय भारी वाजवता. वातावरण एक नंबर वातावरण. हा, बरं पुन्हा फ्रेश आहे तुम्ही दोघांचे चेहरे बरं का. नाही तर मग कीर्तन सहसा ऐकणारे बिन वाजणारे बिन गाणारे जसं काही मला सावडायला आले अशा ऐकते. सगळे फ्रेश माणसं आहे महाराज इथं. रामाचा उल्लेख केला, रामच जपायचा महाराज. महाराष्ट्रीयन संतांनीच वर्णन केलं असं नाही महाराज. श्री संतांपैकी उत्तर प्रदेशचे बरेच संत आहे महाराज. है आँख जो प्रभु का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में बंधन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं है शोभा हाथों की, हाथ वो है जो
प्रभु चरण में वंदन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में। प्रभु प्रेम में बलिदान जो किया करे। सा 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 नी नी सा सा। ऐसी लागी लगन, लागी लागी लगन, लागी लागी रे लगन लागी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। मैं तो गले 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 हरे गुन गाने, ऐसी लागी लगन विष दिया मानो अमृत पिया। मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगे, दुख न खो सही मुख से गोविंद गए। वो तो गली 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 हरे गुन गाने, कोई रोके नहीं कोई टोके नहीं। मेरा गोविंद गोपाल गाने लगी, वो तो गली 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 हरे गुन गाने लगन मेरा। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन। काय करणार महाराज, आता मी प्रयत्न करतोय आता, पण आता महाराज उत्तर प्रदेशच्या संतांचं केलेलं वर्णन। जग में सुंदर है दोना दोना दोना, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम बोलो राम राम राम, बोलो श्याम 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 राम राम राम, बोलो राम राम राम। जग में सुंदर है दोना, चाहे कृष्ण कहो या राम राम राम, बोलो 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 राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। एक हृदय में प्रेम बढ़ावे, एक ताप संताप मिटा। एक हृदय में प्रेम बढ़ा, एक ताप संताप मिटा। दोनों सुख के सागर है और दोनों सुख के सागर है, और दोनों पूरन का बोलो राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। जग में सुंदर है दोना ना ना, कृष्ण कहो या राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो कोणाचं नाव सांगितलं? रामाचं सांगितलं सज्जनांनो। जगद्गुरु तुकोबारे काय सांगतात? तुम्ही हेच करा, ऐशी जोडी करा, राम कंठी धरा, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो 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 राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो 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 राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। मनवा खेती करो हरि, मनवा खेती करो हरि, मनवा खेती करो हरि नाम, मनवा
संत महाराज आचार प्रधान. हा आमच्या तुमच्या जीवनासमोर खरं तर आदर्श जीवन तुम्हा मला जगण्यासारखा अवतार जर कोणता असेल तर प्रभू रामचंद्राचा. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी रामचंद्र प्रभूचा अवतार. जगद्गुरु तुकोबाराय सांगता अत्यंत सोपं. तू का म्हणे सोपे आहे सर्वपणे घेण्याकरता शहाणा तो धनी जो घेईल तो. हा इथं खरं सांगा राम कोणला म्हणता येत नाही, सगळ्याला म्हणता येतं महाराज. तुम्ही एक काम करा, ऐशी जोडी करा, रामकंठी धरा आणि फल अत्युच्च कोटीचं महाराज, सगळ्यात उंच फल. जेणे चुके फेरा गर्भवास. म्हटले महाराज तुम्ही आता आमचं 15वं वर्ष चाललंय, आमचं वय 96 आहे, हे आत्ता शिक सांगायला लागले. आम्ही आतापर्यंत मागचाच बाजार लय मोठा वाढवला. वायरागला 2 प्लॉट घे, बार्शीला घे, संभाजीनगरला घ्यायची तयारी चालू आहे, वावर घेणं चालू आहे. तुमचंच नाही महाराज, आमच्या लोकांचं हेच चालू आहे. सगळ्यात जास्त आमचा जोर आहे. माऊली हा त्याच्यामुळे सुरुवातीला बोललो मग आम्ही चालूच आहे. किती जरी काही केलं तर माणूस रावणाला ओव्हरटेक कोणीच करू शकणार नाही. किती श्रीमंत माणूस उद्या होईन त्या म्हणतो बाबा रावणाला नाही ओव्हरटेक करू शकत. हा तरी सुद्धा तुकोबारायला सांगावं लागलं, सांगा ते कवडी गेली नाही महाराज, हे फक्त भपका येतात. जाऊ दे मला त्याला विषयांतर नाही करायचं. खरं सांगा प्रत्येक जण आपण मरमर करतो, याचं यथार्थ स्वरूप लक्षात न आल्यामुळं. खरं तर या प्रपंचाचं संसाराचं यथार्थ स्वरूप जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या नाशी बंद महाराज सांगतात याचं स्वरूप कसं आहे. नाशिवंत आटण्याची आटण्याची क्रिया म्हणजे एक तर आपण जेवढं प्रेमानं आपलं जीव घालून कमावलं, एक तर त्याच्या समोर आपण संपणं, नाही तर मग आपल्या समोर त्यातलं काहीतरी जाणं, याचं नाव आटणं. म्हणजे आपण गेलो जे जमा करून ठेवलं त्या बाजाराला दुःख, ज्या पसारा आपण वाढून ठेवला पसारा गेला तर आपल्याला दुःख. सुख कोणापासूनच कोणाला प्राप्त होऊ शकत नाही. त्याचं स्वरूप महाराज सांगतात लक्षात घ्या. नाशिवंत आटे प्रिया पुत्र धन. मला खरं सांगा पुरुष स्त्री आणि संपत्ती याच्याशिवाय चौथं काय? बरीच भ्रमण. हरे विन कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. तिघाचा मेळ संतांनी सोबतच लावला सज्जनांनो. धनदारा पुत्र जन बंधू सोया रे पेशोला, सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी धनदारा. धन दारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून. मिथ्या वेगळं खोटं वेगळं बरं का. हा खोटं म्हणजे ते नाहीच आणि मिथ्या म्हणजे ते क्षणाला त्याच्यात बदल होत चाललाय, सारखं बदलत राहतं. आपण माझं म्हणतो की आपलं नसतंच, म्हणजे आपलं असतं ते कधीच आपल्यापासून जात नसतं. बाबा तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्हाला म्हणजे मी समोरून बोलतो म्हणजे एक प्रतिनिधित्व सगळ्यालाच विचारतो असं गृहीत धरा. तुमच्या चेहऱ्यावर आलेले हे केस कोणाचे? नाही 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 अहो एवढा अभ्यास नाही विचारत. अभ्यास काहीच नाही, मीच पागल आहे, माझ्याच गोळ्या चालू आहे. हा
नाही केस विचारले म्हणे मी तुमच्यावर केस नाही करीत. तू माझ्याकडे राग राग कोण पोरवली का माझी? पाटील तुम्ही सांगा केस कोणाच्या डोक्यावर आलेले? आपलेच आहे ना. बरं हे लहानपणापासून असे ढवळेच उगले तुम्हाला? पाटील खरं सांगायचं तुमच्या शेजाऱ्याने सांगाव. नाही ते नाही सांगणार, जाऊ द्या. तुम्ही सांगा, तुमचं मग का भांडण थोडी. आता तुम्ही काळे केले म्हणजे तुम्ही आता केले काळे, ते पांढरे झालेले ते नाही. नाही हो, खरं वाटत नाही राव. वा चांगली गोष्ट आहे. पहिला माणूस सापडा राव मला. केस कोणाचे? आपलेच आहे. बरं काळ्याचे ढवळे करावं लागते का ढवळ्याचे काळे करावं लागते? ढवळ्याला काळं करावं लागतं, काळ्याला ढवळं करायची. मग जर आपले केस होते पहिल्यापासून हेमय केस हेमय केस मय होते तर आपण ते काळ्याचे काळेच राहू दिले पाहिजे होते. आपण ढवळे कोण होऊ दिले? मय ना झाले नाही ते आपले नाहीच हे निश्चय करायचं. आपले डोळे कोणाचे? तू बरं पाय डोळे म्हणता माझे तू काय मोकुडलो आधी. हा आले कोण पाटील? चालले कोण घरी? हा तुम्ही नाही. बसले कोण? कुठून? मी इथून पाहिलं इथून. मग जर इथून पाहिलं आपली नजर म्हणजे नजर येते कोपऱ्यात कोण आहे आपल्या वावरात इथून सांगतो अमुक अमुकच होता. 4-10 वर्ष गेले की कोण आहे कोण आहे? भूत आहे. ते डोळे ना महे डोळे म्हणतो. महे डोळे गेले कुठं? हा काय रंगनाथ होय? हा काशीनाथ. मला वाटलं काशीनाथच कोण. फुसफुस केलेलं ऐकू येतं महाराज अगोदर पाठीमागं. आपण महेच का ना म्हणतो ना. मी काय बोललो तुम्हाला? म्हणलं ते आपलं असतं ते कधीच सोडित नसतं आणि जे सोडित असतं ते आपलं नसतं. सजनों आपलं काहीच नाही, काहीच नाही आपलं. प्रपंच आपल्यापासून जे आपल्या शरीरातलं आपलं नाही. समजा उदाहरणार्थ आता तुम्ही एसटीत बसलेले एखादा असं ट्रॅक्टर म्हणा त्यात काहीतरी एखादा लोडची वस्तू असली आणि जाऊन ती एसटीत त्याला धडकली. एसटी धडकल्याच्या नंतर समोरून ते वाहनाचे मागं काय असं लोखंड वगैरे लागलेलं होतं. तर तुम्ही असं तुम्हाला माहिती आता काही सेकंदात आपण त्याच्यावर आदळणार आणि ते आपल्याला हातपाय काहीतरी मोडणार. तर ते आपल्याला मोडणारे माहिती आपण मागं सरकतो का पुढं? हा बरं मागं सरकतो आणि मागं सरकतो जर आघात यायचाच झाला तर आपण काय पुढं करतो? पाय पुढं करतो. आता चोपदारानं उचलिणार नाही समजा माहिती तब्येत पाहून, पण चोपदारानं दोन्ही हातानं काठी उचलली आणि मायावर टाकणार. मायावर कळतं ना? हा माझी भाषा आहे तिकडची आमची. आता मायावर टाकणार समजा मी काय करीन? हा ना असं करीन का? मी काय पुढं करीन महाराज? क्या बात आहे. हात माझेच आहे ना, हात माझेच आहे ना. मग हातावर प्रेम पाहिजे ना माझं. मग मी हात पुढं करतो म्हणजे लागलीत कोणाला लागन? हाताला लागन. म्हणजे हात मय म्हणतो ना आपण महाराज, आपण हात पुढं करतो. बरं आता एखादा जर तोंडात द्यायला लागला, आता आपण अगोदर मुंडकं मागं केलं डोकं मागं केलं आणि जर तोंडात असा जर धरलं एखाद्याला आपण काय करतो? डोळे ताणून त्याच्याकडे पाहतो का? डोळे लगेच लावून घेतो, पटकन डोळे लावून घेतो. आपलं त्याच्यापेक्षा बी हातापेक्षा बी आता तोंडापेक्षा प्रेम कशावर गेलं? आपलं डोळ्यावर प्रेम गेलं महाराज. हा आपलं प्रेमच असे. ज्ञानोबा सांगतात पहिले ये बाळ दसे आई बा हेची पिशे ते सरे मग स्त्री मांसे बोलून ठाके स्त्री भोगिता थाऊ येणे वृद्धाप्य लागे तोची प्रेम भाऊ बाळकाशी. आणि पहिल्या बारीच महाराज लेकरू असं शाळामध्ये आलं ना पहिली दुसरीला आई कुठे आई कुठे आई कुठे, आई नसली तर बा कुठे बा कुठे बाबा कुठे. प्रेम तेच पोरग तेच. पहिली बाळ दसे आई बा हेची पिशे आधी आई मग बा हेची पिशे पिशे म्हणजे येड ते सरे मग स्त्री मांसे लग्न झालं. स्त्री मांसे भोलोने ठाके माझ्या मनाचं नाही बोलत मी. मग पुढे ज्ञानोबा सांगतात स्त्री भोगिता थाव येणे वृद्धाप्य लागे येऊ. मग म्हातारं व्हायला लागलं. तोची प्रेम भाऊ बाळकाशी. आणि मग ज्या बायकोवर प्रेम करायचं तिच्यावर प्रेम करावं ना नाही. मग नातरुंड पुतरुंड आपलं काहीच नाही महाराज. प्रेम तर आपलं होतं ना महाराज. यथार्थ स्वरूप प्रपंचात लक्षात नाही आल्यामुळे जगद्गुरु तुकोबारा सांगतात नाशिवंताटे प्रिया पुत्र धन सगळ्या गोष्टी दुःख देणाऱ्या असल्यामुळे बेज ज्याचा शेण त्याचे फळ. म्हटले महाराज मग काय करायचं? म्हणले रामकंठी धरा. म्हणले पण आमची देवावर निष्ठा नाही रामावर. मग गणपती. म्हणले गणपती तर गणपती. म्हणले महादेव. म्हणले महादेव तर महादेव. काय झालं पा तुमच्या गावात बाजार भरतो का? आठवडी बाजार वैरागला भरतो. कल्पना करा कुठून तरी बार्शीवरून 4-5 पाहुणे तुमच्या घरी आले
आणि आल्याच्या नंतर एकदम सकाळी सकाळी घरात माता माऊली सांगितलं आम्ही 4 जण आलो आणि ताबडतोब म्हणले स्वयंपाक करा. आता स्वयंपाक करा म्हटल्यानंतर घरामध्ये काही भाजी करण्याकरता काहीच नव्हतं. त्या बाईनं काय केलं, तिचं मालक थोडा माझ्यासारखा भोळसर होता, तिनं आपली एक बॅग दिली आणि 5-5चे 2 रोकडे दिले. म्हणजे भाजी करण्याकरता काहीच नाही. आणि ताबडतोब बाजारामध्ये जा, तिच्या गावातच बाजार भरत होता, तुमचा वैरागला भरतो. मग 5-5चे 2 रोकडे दिले आणि सांगितलंय 2 बॅगा घ्या आणि 1 किलोभर आलू आणि किलोभर बटाटे घेऊन या, 5 रुपये किलो आहे की नाही. 2 एकच झाला आहे ते, आलू आणि बटाटे एकच झालं. जाऊ द्या, 5 रुपयाचे किलोभर कांदे 5 रुपयाचे आलू आणा म्हणे. त्यानं हातात 2 बॅगा घेतल्या आणि ते 2 5-5चे ठोकळे घेतले आणि चालला रस्त्यानं. 5 रुपयाचे आलू, 5 रुपयाचे कांदे, 5 रुपये तिथपर्यंत गेला. बाजारात गेल्याच्या नंतर त्या माणसाची भावनेची वेळ होती. सकाळी सकाळी म्हणले मामा आलू कांदे, म्हणले आहे. आलू काय किलो, म्हणले 5 रुपये. कांदे, म्हणले 5 रुपये किलो. याचे पैसे होते की नव्हते? होते बरोबर. बघितले पैसे आहे, बॅग आहे. आलूकडे बघतो, कांद्याकडे बघतो, आलूकडे बघतो, कांद्याकडे. वापस फिरला माघारी. अरे हो थांबा थांबा, काय भाव कमी करायचं का? म्हणले नाही. कांदे आलू पसंत नाही का? म्हणले आहे. मग काय घेत नाही? नाही म्हणले. वापस चालला. घरी आला. पत्नीला वाटलं एवढे ताबडतोब वापस आले, बरं झालं. सांगितलं आलू कांदे कुठे? नाही नाही नाही, तुम्ही रिकामे आले? म्हणले हो. म्हणले बाजारात आलू कांदे नव्हते का? म्हणले होते. भाव जास्त होता का? म्हणले नाही, 5 रुपये किलो होते. आणले का? नाही 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 म्हणले मी इथून चालत आलो, पण हे विचारलं तुला, हे जाता जाता 2 5-5चे ठोकळे एका हातात घेतले, कोणत्याचे आलू आणि कोणत्याचे कांदे आणू? कोणत्याचे आलू आणू, कोणत्याचे कांदे आणू? ती म्हणे पिवळ्या पायानं आली तसं काय पांढरं पदरात पडलं म्हणे हे. अरे कोणत्याचे आणले चांडळ तर तितकेच येणार ना. तसं तुमची ज्या देवावर भावना असेल त्या देवाचं नामस्मरण केलं, तुम्ही शंकर शंकर म्हणा, दत्त दत्त म्हणा, महादेव महादेव म्हणा, राम राम म्हणा, कृष्ण कृष्ण म्हणा, होईल काय? जे भव सिंधूची थडी पावे. हा महाराज 3ऱ्या चरणात म्हणतात, फक्त तुम्ही एक काम करा, नाव धड करा सहस्रनामाची, परिणाम जे भव सिंधूची थडी पावे. तद्व्यतिरिक्त नाशिवंताटे प्रिया पुत्र धन, बीज ज्याचा शेन तेची फळ. सर्वांनी संप्रदायपूर्वक एकदा भजन करा. विठोबा पुंडलिक वरदा हे प्रमाण देणं यांचं काम, कीर्तन करणं आमचं काम, आणि विठोबा रुक्मिणी भजन आणि पुंडलिक वरदा हे तुमचं सगळे श्रोते मंडळीचं वर हे असतंय. हे काम तुमचं आहे. करा, वरात करा सगळ्यांनी. हा सगळे टाकी पसरले, पलंगावरचे, कीर्तन ऐकलेले, झोपा लागलेले, उठलेले, उठून बसलेले सगळे करा. हा ह्या पायऱ्यावरचे तुम्ही बी करा. हा तुम्हाला काय सूट थोडी, करा भजन. सिस्टमवाले तुम्ही फक्त पुढे फिरून द्या आणि करा वरात. विठोबा लावली ती काय? एकच सजन आपली वेळ जवळजवळ मला दादा म्हणले, नाही पाटील म्हणले, मला 10-15 मिनिटं जास्त जरी झालं तर काही म्हणत नाही म्हणे आमच्या माणसं. आणि मला शिन नाही आला पाहिजे, राग नाही आला पाहिजे तुमचा. फक्त एकच प्रश्न उत्तर द्या. आजच्या अभंगामध्ये ज्या देवाचं नामस्मरण सांगितलं त्या देवाचं नाव काय? माता मावळे बोला. हा राम का लांब लांब? राम. काय सांगितलं? फक्त राम. आता मी समोर म्हणतो, फक्त तेवढाच जप तुम्ही पाठीमागं सर्वांनी करायचा. चालतं का बंद करायचं? टाळी वाजून राम 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 राम. आता पुरुष मंडळी राम 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 राम. वा राम 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 राम. वा वा शाबास. राम 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 राम.
बरं सांगा गोड आवाज कोणाचा आला? महिलाचा. कस काय बरं बाबा? त्याचं कारण नाही, गुटखा नाही, बिड्या नाही, आपला आवाज पाहा ना, राम राम राम. जस काही नजर चुकी ना मसाडीचा पाय पाडा आपल्या नड्यावर. सुंदर भजन केलं, सर्वांना धन्यवाद देतो. सज्जनांनो, महाराज म्हणतात नाव धड करा सहस्रनामाची, जे भव सिंधूची थडी पावे, तद्व्यतिरिक्त नाशिवंताटे प्रिया पुत्र धवन, बीजजाचा शीनतेची फळ. प्रस्तावनेमध्ये बोलल्याच्या नंतर एवढं करून सुद्धा जर जीवनभर साधना केली तर तुकोबारायला जी शंका विचारली त्या शंकेचं निरसन करताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे काळा हा ना तोंडावरी, काळा ना तोंडावरी, म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका 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 म्हणे काळा हाना तोंडावरी. आता हरा हरी राम बाने, बाता भरा हरी राम बाता भरा राम बारी, बाता भरा हरी राम बाने, नाशिवंत आली प्रिया माझी जाची ना तेची फळ, तेची फळ बीजाचा शीन, तेची फळ, तेची फळ बीजाचा. बीजजाचा बीजजाचा शीन, तेची फळ बीजजाचा शीन, तेची फळ हा, तेची फळ हा, तेची फळ. नाशिवंत आली प्रिया नाशिवंत आली प्रिया म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरे राम बाने, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीजजाचा शीनतेची फळ. यथामती सजनांनो, जवळजवळ 20 मिनिटं माझ्याकडून जास्त झाले, क्षमा असावी. खरं तर बोलण्याच्या ओघामध्ये वेळ कशी गेली बघत होतो पण मला लक्षात राहिलं नाही. सर्वांची एकदा क्षमा मागतो. झालेल्याशिवाय रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्म्याचे गुरु दत्तात्रयाची चरणारिंदी सेवा समर्पित करतो. त्यानंतर खरं तर हे चिंतन सेवा करत असताना जे त्या ठिकाणी योग्य वाटलं असेल, अभंगाला अनुसरून बरोबर वाटलं असेल, त्या अगोदर ज्या महात्म्यांचा नामोल्लेख केला हे त्यांचं हे चुकीचं अवाच्य दोषयुक्त अपसिद्धांती जे वाटलं असेल ते काय की माझ्या बुद्धीचे दोष आहे. अगदी सर्व मंडळी मला भरभरून त्या ठिकाणी सातसंगत कार्यक्रम करण्याकरता केली. सर्वांचे कोटी कोटी ऋणनिर्देश. गजर त्या ठिकाणी कीर्तनाचा माऊलीसुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देतो. दोन्ही मृदंगाचार्य असतील, आमचे आकाश महाराज असतील, राहुल महाराज असतील, त्यांना धन्यवाद. पेटी मास्तर यांना धन्यवाद. कमिटी समितीच्या माध्यमातून आमचे पाटील असतील, त्यानंतर शशिकांत दादा गुंड असतील, यांनाही सुद्धा धन्यवाद देतो. जे काही कार्यक्रमाकरता स्वतःला वाहून नेऊन अगदी काया वाचा मानून सहकार्य करता सर्वांना धन्यवाद देतो. आपल्यापर्यंत सुंदर आवाज व्यवस्थितरित्या ऑपरेट करण्याकरता जे माऊली बसले आहेत, माऊलींना सुद्धा धन्यवाद देतो. दोन चोपदार असतील, अगदी त्यांनी शांतता ठेवली. सर्व ग्रामस्थांना कोटी कोटी त्या ठिकाणी धन्यवाद देऊन ऋणनिर्देश व्यक्त करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली नारायण माऊली नारायण माऊली